पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी बैसोनी. राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा आजोबांचा जीव माझ्यात होता. लहानपणी मी गदर या पिक्चरमध्ये गेलेलो. ये छोटी सी जिंदगी ते राता लंबिया लंबिया, ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदडी. सगळे माझ्याकडे बघितले. तेव्हा ना मला एवढं म्हणजे एम्बॅरेस झालो मी की मला ना अवलंबून नाही राहायचंय कोणावर. मला गाण्यासाठी मला अवलंबून नाही राहायचंय. रियालिटी शोच्या ऑडिशनला जाऊन मी नाही सिलेक्ट झालोय, विच इज फाईन, दॅट्स ओके. दिवसाला 80,000 गाणी ही स्पॉटिफायवर अपलोड होतात. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार, PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे. सोशल मीडियावरती ती व्यक्ती आपल्याला परिचित आहे, पण केवळ ती व्हायरल नाहीये, तर त्या नावाला त्या आवाजाला एक परंपरा आहे. ती परंपरा आहे जयवंत कुलकर्णींची. माझ्यासोबत आहे त्यांचा नातू, गायक आणि संगीतकार निहार शेंबेकर. निहार, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. खूप आनंद होतोय तुला भेटून. सेम इयर निलेश, थँक्यू थँक्यू. खूप आज मी ॲक्च्युली आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दिस कॉन्व्हर्सेशन बिकॉज बऱ्याच कमी वेळा असं होतं की एक असं प्रॉपर इंटरव्ह्यू न असता एक गप्पा असतात. अगदी. सो कॅन्डिड प्लीज हे नाव पण खूप छान आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. बोलताना तुझ्याशी खूप आनंद होतोय, कारण की त्यामागे तुझा अनुभव देखील आहे खूप. सध्या काय करतोयस, काय सुरू आहे सध्या? सध्या बऱ्याच गोष्टी सुरू आहेत ॲक्च्युली. कारण जसं तू म्हणालास की सोशल मीडिया तर आपल्या आता आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. आणि एस्पेशली एका म्युझिशियनच्या आयुष्यात तर तो म्हणजे खूपच इम्पॉर्टंट झाला आहे, बिकॉज त्या माध्यमात थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सो सोशल मीडियाचा एक भाग आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही ओरिजिनल गाणी मी कंपोज करतोय. ती स्वतःच्या चॅनल्सवर म्हणजे यूट्यूबवर वगैरे रिलीज करतोय. काही रेकॉर्ड लेबल्स बरोबर गाणी झाली आता मागच्या काही महिन्यात, आणि त्याच्यापैकी 1-2 गाणी त्याला छान प्रतिसादही मिळाला आहे. सो ओरिजिनल गाणी कंपोज करणं हे तर चालूच आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर काम चालू आहे. लाईव्ह एक खूप मोठा भाग आहे माझ्या आयुष्यातला, बिकॉज ॲक्च्युली मी चालू लाईव्ह कार्यक्रमातूनच केलेला, आजोबांबरोबर म्हणा, त्याच्यानंतर आईबाबांबरोबर म्हणा. बट लाईव्ह कार्यक्रम हा ॲक्च्युली खूप मोठा भाग आहे कामातला, आणि तो पण एकदम जोरात चालू आहे. त्याच्यामध्ये पण 2 घटक आहेत. एक हिंदी कार्यक्रम आपण करतो, एक मराठी कार्यक्रम, आणि त्याच्यामधला मराठीमधला पण एक फोक एक नवीन कॉन्सेप्ट आम्ही चालू केला आहे, जो तुला माहिती आहे. सो फोकसचे कार्यक्रम आणि त्याच्याबद्दल डिझायनिंग. कारण बेसिकली आत्ता मला वाटतं की आपण अशा एका फेजमध्ये आहोत ओव्हरऑल कल्चरली पण, की जिकडे आपण सगळेच आपल्या रूट्सला कुठेतरी जोडायचं बघतोय स्वतःला, किंवा एक आपली आयडेंटिटी आपण स्वतः रिडिस्कवर करतोय कुठेतरी. सो ह्या सगळ्यामध्ये मला वाटतंय की आपला जो कल्चरल वारसा आहे, डिवोशनल गाणी आहेत, मग संत काव्य म्हणा किंवा फोक म्युझिक म्हणा, सो त्याच्याशी आपण परत कनेक्ट होतोय. सो हे जेव्हा बाहेर बघतो तेव्हा अजून ऊर्जा मिळते हे सगळं करायला, आणि म्हणून फोकसच्या माध्यमाने तेही करतोय. वा, सध्या फोककडे खूप लोक वळतायत, सादरकर्तेही वळतायत आणि प्रेक्षकही वळतायत. या सगळ्याकडे गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून कसं बघतो? ॲक्च्युली खूप काय म्हणतात, म्हणजे एक एनकरेजमेंट वाटते या सगळ्यामध्ये, बिकॉज काही महिन्यांपूर्वीच आपल्या पंतप्रधानांनी पण ह्याबद्दल एक उल्लेख केलेला की भजन क्लबिंग म्हणा किंवा भजन जॅमिंग, ह्या सगळ्या गोष्टी. सो फक्त आपल्या म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर आपल्या थिंक देशभरात हा एक वेव्ह म्हणू शकतो आपण, की जिकडे आपण परत आपल्या रूट्सशी कनेक्ट होतोय. सो आणि आपल्या महाराष्ट्रात तर एवढे वेगवेगळे लोकसंगीताचे प्रकार आहेत, आणि ते मला तरी वाटतं की त्याचा एक जो रिदम आहे किंवा त्याच्या चाली पण आहेत, पण त्याचा जो रिदम आहे मेन जो ठेका आहे, तो जेव्हा वाजतो, मग ते हलगीवर असो किंवा पखवाजवर असो, तर तो एका काय म्हणतात एका वेगळ्याच, मला तरी मी जेव्हा पखवाजचा जो एक नाद ऐकतो तेव्हा मला काहीतरी होतं स्वतःहून. सो ते आपल्या प्रेक्षकांनाही होतं आहे, आणि इट्स अ व्हेरी रॉ एक्सपिरियन्स असं मला वाटतंय. आणि कुठेतरी आता त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे लाईव्ह कॉन्सर्टचा, जो काही माझा अनुभव आहे, की लाईव्ह कॉन्सर्टचा मेन प्रेक्षकांच्या दृष्टीने जो एक काय म्हणतात अपील आहे, तो आहे की तिकडे जाऊन ना कुठेतरी एक
रिलीज हवाय मला वाटतंय लोकांना, की तो डान्सच्या माध्यमातून असो किंवा तो गाण्याच्या माध्यमातून असो, म्हणजे सामूहिक जेव्हा सगळ्या लोकही व्यक्त होत आहेत. व्यक्त होत आहेत लोक आणि एक रिलीज मिळतोय कुठेतरी त्यांना. आणि आपल्या फोकस संगीतहून बेटर काय गोष्ट असू शकते की जिकडे तो एक रिलीज मिळतोय. सो आय थिंक त्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्याचा एक छान माहोल क्रिएट झाला आहे. अगदी. आणि बघ ना, प्रेक्षकांसाठी सुद्धा ही एक खूप वेगळी गोष्ट आहे, कारण की कधीच कुणी याच्या आधी इमॅजिन नसेल केलं रे की इतक्या मोठ्या संख्येत, अगदी लाखोंचा वर्ग, मराठी वर्ग, अमराठी वर्ग मराठी संगीतासाठी एकवटतोय, मराठी फोक ऐकण्यासाठी एकवटतोय. ही किती समाधान देणारी बाब आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे आपल्याकडे क्लासिकल कार्यक्रम तर चालूच होते, चालूच म्हणजे होते, अगदी. एका साईडला आपली ती पण परंपरा खूपच स्ट्रॉंग आहे आणि त्याचे पण फेस्टिवल्स होतात, जसं आपण वसंतोत्सव म्हणतो हो. किंवा सगळ्या क्लासिकल म्युझिकचं तर ते आत्तापर्यंत होतं, पण फोक म्युझिकला त्या प्रकारचं ग्लॅमर मिळणं आणि त्या प्रकारचं एक रीच मिळणं हे बघून अत्यंत आनंद होतो. अगदी. तू म्हणालास की तू लाईव्ह सुद्धा करतोस. आता पूर्वी असं व्हायचं की एक कलाकाराला आपल्याला कुठे बघायला मिळायचं, एक तर त्याच्या लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये असेल किंवा आपण सिनेमांच्या माध्यमातून जर त्याची एखादी गाणी आली तरच, किंवा अल्बम्स असतील गेला Correct. बाजार. आता असं झालंय की कलाकारांना प्लॅटफॉर्म खूप ओपन झालेले आहेत. लाईव्ह हा एक वेगळा भाग आहे. काही कलाकार फक्त लाईव्ह करतायत, काही कलाकार आहेत जे केवळ सोशल मीडिया करतायत. खूप कमी कलाकार आहेत तुझ्यासारखे जे आम्हाला सोशल मीडियावरती पण दिसत आहेत आणि तितकाच त्यांचा लाईव्ह रीच सुद्धा आहे. दोन्हीकडचा परफॉर्मन्स बॅलन्स आणि सादरीकरणाची पद्धत, ह्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. ॲक्च्युली हे दोन वेगळे घटक जरी आत्ता आपल्याला वाटत असले तरी ते ॲक्च्युली नाही आहेत माझ्या मते. बिकॉज फॉर एक्झाम्पल, जर माझा उद्या इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाला किंवा डिलीट झाला तर मी काय करणार आहे? हा एक खूप मोठा प्रश्न आहे बऱ्याच लोकांच्या आयुष्यात, की उद्या जर त्यांचं सोशल व्यक्तिमत्व किंवा जी आयडेंटिटी आहे ती जर काही कारणाने, उद्या इंस्टाग्राम बंद पडलं, जाऊन दे हॅकचं सोडून द्या, पण इंस्टाग्राम उद्या बंद पडलं अगदी. तर काय करणार? सो ॲट दी सेम टाईम मला असं वाटतं की इट इज इम्पॉर्टंट की ऑफलाईन अनुभव जे आहेत, ऑफलाईन अनुभवात पण आपल्याला तेवढंच इन्व्हेस्ट करायला हवं, तेवढंच. आणि हे माध्यम आपल्याला तिकडे हेल्प करतंय, हे माध्यम आपल्याला इकडे हेल्प करतंय. सो ते दोन्ही कॉम्प्लिमेंटरी वाटतं मला आणि ते दोन्ही एकत्र करणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं, म्हणजे नॉट जस्ट स्टिकिंग टू वन थिंग. करेक्ट. ठीक आहे. त्याची आत्ताची गरजही आहे काळाची की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा त्याच्यावर खूप मोठा वाटा आहे. नाही, सोशल मीडियाचा वाटा आहे, एस्पेशली ना रील्स, म्हणजे आपण शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट ज्याला म्हणतो ना, की 1 मिनिट 30 सेकंद, ह्या ड्युरेशननी जे आपल्या ह्याच्यात बदल आणलाय. पकडलाय. आता मी म्हणणार नाही की ते प्रत्येक वेळेलाच पॉझिटिव्ह आहे, correct. ते कुठेतरी त्याचा एक नेगेटिव्हिटी पण आहे. कारण म्हणजे मग लाईव्हला जाऊन कधी कधी असं वाटू शकतं लोकांना की अरे हे खूप मोठं आहे, म्हणजे एक पूर्ण गाणं 5 मिनिटाचं काय ऐकायचं आहे, कधी कधी असं वाटू शकतं. नॉर्मली आपण ॲज अ परफॉर्मर ते प्रयत्न करतो की असं नाही वाटणार, बट शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटमुळे आपण कसं लगेच एक गोष्ट कन्झ्युम करू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो आणि मग ती तशी फेमसही होते. सो इट्स ऑल गुड. ठीक आहे, माझं म्हणजे या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच आहे की ही सगळी आपल्याकडे साधनं आहेत, आपण त्याला आपल्या आपल्या परीने चांगल्या वापराला जर लावलं तर आपण काहीतरी छानच क्रिएट करणार. खरंय. निहार, मला तुझ्या सगळ्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचंय. म्हणजे मला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की वयाच्या 6व्या वर्षी त्याचा पहिला अल्बम आला होता. तिथपासून अनेक मालिकांचं संगीत, ज्या गीतांची, ज्या टायटल ट्रॅक तुमच्या तोंडावरती बसलेले आहेत की जे तुम्ही सहज मुखोद्गत आहेत, असे कित्येक टायटल ट्रॅक त्याने संगीत दिग्दर्शित केलेत. अशा सगळ्या प्रवासाकडे येणार आहे, पण थोडं विषयांतर करतोय. तू म्हणालास की फोकमध्ये एक अध्यात्म आहे, डिव्होशन आहे, एक भक्ती आहे, ती तुझ्या प्रत्येक गाण्यातनं आम्हाला दिसते. आणि जेव्हा ते गाणं विठ्ठलाचं असतं तेव्हा तर ते अगदी आतून येतं. मुद्दामून इथे हा विषय घेतोय कारण सध्या वारी सुरू आहे. नक्कीच. महाराष्ट्राला वेध लागलेत आषाढी एकादशीचे, प्रत्येकाचं लक्ष त्या पांडुरंगाकडे लागलेलं आहे. अगदी. आणि तुझं त्या पांडुरंगाशी कसं कनेक्शन आहे? माझं कनेक्शन म्हटलं तर ना ते म्हणजे तो एक ना DNA चा भाग वाटतो मला कुठेतरी. कारण जेव्हा मी आजोबांबरोबर कार्यक्रम करायचो लहान असताना, तेव्हा आजोबाही अभंग गायचे किंवा त्यांनी काही खूप सुंदर अभंग त्यांचे रेकॉर्डेड पण आहेत, म्हणजे विठू माऊली तो वगैरे वगैरे. सो हे सगळे संस्कार लहानपणी झालेले आहेत कुठेतरी. पण मला जेन्युअनली वाटतं की मी रिकनेक्ट होण्याचं, बिकॉज एका पॉईंटपर्यंत ती माझ्यासाठी गाणी होती किंवा ते एक संगीताचा प्रकार होता. बट जेव्हा ह्या गोष्टी अनुभवात यायला लागल्या आणि संत काव्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यातून काहीतरी जेव्हा गवसतं की अरे हे आपल्या आयुष्यात असं रेलेव्हंट आहे, मग तेव्हा त्याच्याकडे जी ओढ वाढते. आणि ह्या सगळ्यामध्ये मला डेफिनेटली एक गोष्ट मेन्शन करायला लागेल, बिकॉज त्या गोष्टीमुळेच मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे माझा लक्ष किंवा माझी एक ऊर्जा जास्त जाते आता, की
मला सद्गुरू भेटले काही वर्षांपूर्वी आणि ईशा फाउंडेशनचा एक कोर्स असतो तो मी केला आणि तो कोर्स तर त्याच्यामध्ये योगा असतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत. बट मेनली मला सद्गुरूंच्या बोलण्यातून जे काही गवसलं ना, की आपण जे काही आत्तापर्यंत ऐकत आलो आहे, मग त्या आपल्या परंपरा असो किंवा त्या आपल्या काही रिच्युअल्स पण असो, ॲज म्हणजे काय म्हणतात, एका शहरात वाढलेला मुलगा म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा असा होता की माहीत नाही, म्हणजे मला थोडंसं नेगेटिव्हिटी ही कदाचित होती या सगळ्या बाबतीत, की अरे हे काय असतं, आय डोंट नो. आता आणि आताची म्हणजे काय म्हणतात, आताचं जे जनरेशन आहे ते तसा विचार करतच की का प्रत्येक गोष्टी आपण करायला हव्या. आणि त्याचा मेन भाग मला असा वाटतो की कारण ना, जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो की हे असं का आहे, तेव्हा त्याचं जेव्हा आपल्याला नीट उत्तर मिळत नाही ना, तेव्हा असं मला वाटतं की मग मी काय ऐकू हे, म्हणजे मला जर लॉजिक नाही मिळत त्याचं तर मग मी काय ऐकू ते. सो मला वाटतं की सद्गुरूंमुळे मला ते लॉजिक मिळालं कुठेतरी. त्यांनी सांगितलं की हे का असतं, हे असं का करावं, किंवा आपलं मन कसं काम करतं, आपली बॉडी कशी काम करते, या बेसिक गोष्टी त्यांनी जेव्हा सांगितल्या तेव्हा मला आपल्या कल्चरमधल्या काही गोष्टींचा एक रेलेव्हन्स वाटायला लागला. की आपण समजा फॉर एक्झाम्पल की आपण असं म्हणतो की जेवताना आपण त्या जेवणाकडे फोकस करून का बसलं पाहिजे, किंवा शांतपणे का जेवलं पाहिजे, किंवा जेवणाकडे जो एक भाव असतो, आपण टी व्ही बघतही जेवण जेवूच शकतो, पण आपण का तसं एका प्रकारे जेवलं पाहिजे, बिकॉज ते अंगाला लागतं. आता ह्याचं जे लॉजिक आहे जेव्हा ते आपल्याला कळते तेव्हा मग आपल्याला ते करावंसं वाटतं कुठेतरी. सो अध्यात्माच्या बाबतीत किंवा पांडुरंगाच्या बाबतीत पण माझं असंच झालं की कुठेतरी मला जाणवलं की भक्ती काय असते. माझ्यासाठी भक्ती आधी मे बी इट वॉज जस्ट अबाउट की आपण बघतो की काही लोक असतात जे आपल्यात मग्न असतात, सो पण आपल्याला माहिती नाही आहे ते काय, तो अनुभव काय आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. सो जेव्हा मला काही गोष्टी गवसल्या, संत काव्यातून म्हणा किंवा काही डॉक्युमेंटरीज पण बघितल्या मी त्या काळात, संत कबीरांवर एक खूप सुंदर डॉक्युमेंटरी हद अनहद म्हणून, तर त्या डॉक्युमेंटरीनी पण ॲक्च्युली मला खूप म्हणजे काय म्हणतात एक इन्स्पायर केलं. बट भक्तीचा एक जो एक बेसिक भाव आहे की आपल्यापेक्षा कुठली तरी गोष्ट जेव्हा खूप मोठी होते आणि आपला जो एक इगो म्हणतो आपण, किंवा आपल्यातला जो एक मी काहीतरी करतोय हा जो भाव आहे तो जेव्हा थोडासा कमी होतो ना, तेव्हा ती ॲक्च्युली आपोआप फुलून येते. आणि हे जेव्हा मी अनुभवायला लागलो तेव्हा मग लोक वारी का करतात किंवा लोक पांडुरंगाकडे असं अशा प्रकारे का बघतात हे मला समजायला लागलं. म्हणजे बाहेरून बघून मला ते वाटत होतं की हा काहीतरी असेल, पण जेव्हा मी ते अनुभवलं तेव्हा मला वाटलं की अच्छा हे अनुभवत आहेत. सो त्याच्यामुळे मग ती ओढ जास्त आता हे होते. आणि ह्या वर्षीच काही गाणी पण मी रिलीज केली आहेत, काही ओरिजिनल गाणी आहेत, काही आरत्या आहेत. सो त्याला छान प्रतिसादही मिळतोय लोकांचा. आणि मला ह्या विषयावर अजून काय म्हणतात रिसर्च म्हणा किंवा थोडंसं अजून एक्सप्लोरेशन करायला खूप आवडेल. पांडुरंगाच्या अजून जवळ जायचं. आणि पांडुरंग आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, पण ओव्हरऑल मला असं वाटतं की आता महाराज म्हणा, शिवाजी महाराज म्हणा किंवा पांडुरंग म्हणा किंवा इवन शंकर म्हणा किंवा श्रीराम म्हणा, हे सगळे लोकांना आपण ऐकलेली आहेत किंवा स्टोरीजमधून ऐकलेले आहेत, पण त्यांच्या बाबतीत काय म्हणतात का लोक त्यांच्या बाबतीत तसं हे करतात. आता काशीला फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण जातो तेव्हा आपण जे मणिकर्णिका घाट बघतो किंवा आपण त्या सगळ्या गोष्टी बघतो, मंदिरं बघतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना इन्फॉर्मेशनच्या पुढे काहीतरी आहे, म्हणजे फक्त ते शब्द नसून त्याच्या पुढे काहीतरी आहे. सो ती एक क्युरिओसिटी जागी होते कुठेतरी, ती कदाचित झाली आहे माझ्या. वा वा. खरं तर तू मितूपणाचा उल्लेख केला आणि आपल्या संत साहित्यात सुद्धा म्हटलेलं आहे की मितूपण गेले वाया पाहता पंढरीचा राया. ते आपल्याला कुठेतरी त्या वारीमध्ये जाणवत असतं की प्रत्येक जण आपण जे काही आहोत ते सोडून त्या मार्गाला निघालेलं असतं त्या पांडुरंगाकडे. मला असं वाटतं की ह्या शब्दवारीमध्ये कुठेतरी संगीतवारी ऐकायला आम्हाला आवडेल. तुझ्याकडनं एखादं पांडुरंगाचं गीत, एखादी आरती जे तुला आवडेल. नक्कीच. सो आत्ताच आम्ही एक आरती रिलीज केली पांडुरंगाची, आणि ती माझी फेवरेट आरती आहे बिकॉज आपण ती गणपतीला एवढ्या वेळा गायलेली आहे गणपतीच्या उत्सवात. सो ती एक सादर करतो. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, हो माझा कैवारी आला. हे यो विठ्ठले माझे माऊली,
ये ओ विठ्ठले माझे माऊली ये, निढळावरी कर निढळावरी कर ठेवनी वाट मी पाहे, हो देवा वाट मी पाहे, ये यो विठ्ठले माझे माऊली, वा वा ये यो विठ्ठले माझे माऊली. वा 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 वा. एकीकडे आषाढी एकादशीचे वेध लागलेत, मी जसं म्हटलं, आणि तू जेव्हा देवा असा उल्लेख केला तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की घरात गणपती आलेत आणि गणपतीची हो ना. आरती सुरू आहे. Actually. कुठेतरी हीच आपल्या फोकची गंमत आहे गंमत की आहे. आपण त्या फोक सोबत खूप अटॅच होतो. आणि जेव्हा फोकचा विषय येतो त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे जयवंत कुलकर्णी, ज्याविषयी आता खरं तर आपण बोलणार आहोत. ते तुझे आजोबा आहेत, ही एक खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे, कारण की त्यांची गाणी ही इतकी लोकप्रिय आहेत की आज कित्येक पिढ्या त्या गाण्यावरती थिरकतायत, त्या अगदी. गाण्यांवरती काम करतायत, कार्यक्रम करतायत. अशी ती सगळी गाणी आहेत आणि इतका अगदी. मोठा सांगीतिक वारसा आहे बाबांकडनं, आईकडनं. मला आता या बॅकग्राऊंड विषयी जाणून घ्यायला आवडेल की निहार शेंबेकरच्या मागचं हे जे वलय आहे आजोबांचं, घरच्यांचं, ते कसं आहे? तुम्ही ॲक्च्युली करेक्ट शब्द वापरला की ते भाग्यच आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये काय म्हणतात, म्हणजे हे जे सगळं अशा एका फॅमिलीमध्ये जन्माला येणं, जिकडे सगळेच कलाकार आहेत आणि तसे संस्कार होणं लहानपणापासून. आणि जसं तुम्ही म्हणालात की आजोबांची गाणी अजूनही लोक ऐकतात, त्यांना कनेक्ट होतात ती कुठेतरी. अगदी. सो ह्याच्याहून मोठं ब्लेसिंग काय असू शकतं की आपण अशा एका कलाकाराचे नातू आहोत, ज्याने एवढं अप्रतिम काम केलं आहे. आणि व्हाईल सेईंग दॅट मला असं जेन्युअनली वाटतं की आजोबा त्या गाण्यांचे गायक होते, पण त्या गाण्याचे संगीतकार, त्या गाण्याचे गीतकार आणि ह्या सगळ्या लोकांनी जो एक अप्रतिम काम करून ठेवलंय, ज्याच्यामुळे आपण आज ते परत गाऊ शकतोय, लोकांचं मनोरंजन त्या माध्यमातून करू शकतोय. सो म्हणजे हे तर भाग्याची गोष्ट आहेच की मी ह्या फॅमिलीमध्ये जन्माला आलोय, पण ही एक भाग्याची गोष्ट आहे की अशा संस्कृतीत आपण जन्माला आलोय जिकडे हे सगळं आहे. करेक्ट. सो फॅमिलीबद्दल जर म्हणालात तर म्हणजे खरंच सांगतो की अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण कदाचित शिकवून नाही आपल्याला कळू शकत, त्या मला फक्त ऑब्झर्वेशननी कळल्यात. फक्त आजूबाजूला बघून की बाबा आजोबा कसे गात होते, त्यांचे हावभाव काय होते, त्यांचं लोकांबरोबर कनेक्ट काय होता, त्यांचे म्युझिशियन्स कसे होते, त्यांचं म्युझिशियन्स बरोबर वागणं कसं होतं, सगळ्याच गोष्टी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना मला वाटतं की कुठेतरी शिकवून नाही आहेत, त्या अनुभवातून येतात. आणि तो अनुभव माझा सेकंड हँड आहे, ॲक्च्युली त्यांच्या अनुभवातून मी शिकलेलो आहे ते. सो ॲक्च्युली म्हणजे कृपाच म्हणायला लागेल या गोष्टीला. ही परंपरा बघणं कशी आहे की हिलपोरी हिलासारखं गाणं असेल जे आजही ऐकलं जातं, आजही लोक त्याच्यावर थिरकतात. दुसरीकडे जर अध्यात्माकडे वळायचं झालं तर विठू माऊली तू हे गाणं कुठलाच कार्यक्रम त्या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि असे जयवंत कुलकर्णी तुझे आजोबा आहेत. आजोबांसोबतचा सहवास कसा होता? कारण बऱ्याचदा ना आपल्याला कुणीतरी हाताला धरून शिकवणं फार गरजेचं नसतं. कधीतरी आपण बघण्यातनं शिकत असतो, आपल्या सोबत असण्यातनं सुद्धा आपण शिकत असतो. नाही, ते जे शिकणं असतं ते तुझ्यासाठी कसं होतं? कारण की त्यांना पाहणं, नातू म्हणून तुला जो सहवास लाभलाय तो खूप वेगळा असणार आहे. आणि खूप वेगळा होता ॲक्च्युली. मी त्यांचं ना, म्हणजे माझी आई म्हणते की राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा आजोबांचा जीव माझ्यात होता. वा. म्हणजे ते अगदी असं होतं की म्हणजे त्यांच्या आयुष्याचा फोकस होतो मी एका पॉईंटला, क्या बात आहे. की काही झालं तरी म्हणजे त्यांनी मला खूप लाडवलं आहे आणि बिघडवलंही. त्याच्या आई वडील त्याच्याबद्दल त्यांना खूप बोलायचं आहे, बट अदरवाईज आजोबांचा फुल फोकस होतो मी. आणि त्यांना खूप जास्त ह्या गोष्टीचा अभिमान होता की मी खूप लवकर म्हणजे गाण्याची एक समजूत मला 3-4 वर्षापासून एक जाणवायला लागलेलं की हा सुरात गातोय वा किंवा तालात आहे. आणि मग त्यांचा अभिमान होतो मी ॲक्च्युली खूप. ही वॉज व्हेरी प्राऊड टू प्रेझेंट की हा माझा नातू आहे. आणि मला आठवत आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि कार्यक्रमातून त्यांच्या पहिल्याच माझा पहिला परफॉर्मन्स हा त्यांच्या कार्यक्रमात आहे. आणि मला अगदी मांडीवर बसून गाणं शिकवलेलं आहे, पेटीवर गाणं शिकवलेलं आहे. सो या सगळ्या आठवणी आहेत माझ्याकडे. सो काय म्हणणार, म्हणजे पहिले टीचर, पहिले फॅन माझे ॲक्च्युली आजोबा होते, कारण त्यांनी त्या प्रकारेच मला ट्रीट केलंय नेहमी. पण आजोबांसोबतची एखादी अशी मैफल आठवतीये का की जिथे खूप दिग्गज लोक आले होते? कारण की त्यांच्या घरी आम्ही असं ऐकलंय की त्यांच्या घरी सुद्धा अनेक दिग्गज मंडळी यायची, कारण की गाण्याच्या निमित्ताने खूप मोठमोठे कलाकार, दिग्दर्शक, लेखक, कवी त्यांच्या घरी म्हणजे तुमच्या घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे अशा कलाकारांसोबतची कधी
मैफल तू अनुभवली आहेस का, किंवा त्याचा कधी तुला भाग होता आला का? मला पर्सनली कदाचित मला एवढं आठवत नाही आहे, बिकॉज आजोबा जेव्हा फुल्ली ॲक्टिव्ह होते तेव्हा मी खूप छोटा होतो, म्हणजे तरी एक 7-8 वर्षापर्यंत माझ्या ते फुल्ली ॲक्टिव्ह होते. त्याच्यानंतर मग ते थोडेसे काय म्हणतात, म्हणजे त्यांनी काम कमी केलेलं. बट मला हे डेफिनेटली आठवतं आहे की जेव्हा केव्हा कोणी आमच्या घरी यायचं तेव्हा आजोबांचे जोक्स हे मला अजूनही आठवत आहेत, किंवा त्यांचा जो एक माहोल ते क्रिएट करायचं ना घरी, की म्हणजे एका पॉईंटनंतर तुम्हाला असं वाटणार की तुम्ही त्यांचे जेन्युअनली असे वर्षानुवर्ष मित्र आहात. एका भेटीत ते तेवढं बनवायचे, आपलेपणा होता. आणि मग जेवल्याशिवाय आपण कोणीच आमच्या घरून गेलं नाही हे मला डेफिनेटली आठवत आहे. आणि मे बी स्पेसिफिक किस्से जरी मला आत्ता मे बी आठवत नसले तरी मला हे आठवतं आहे की तेव्हा माहोल कसा होता घरात, किंवा एक ॲटमॉस्फिअर संगीताचं तर होतंच, म्हणजे दर दिवशी सकाळी रियाजाचा एक माहोल असायचा घरी. बट अदरवाईज एक खूपच मिश्किल वातावरण असायचं घरी, बिकॉज ते सारखे त्यांच्या ह्याच्यात असायचे. सो मला तेवढं आठवत आहे. अगदी. मला एक मुद्दा इथे असा आठवतोय की एकतर घराची एक खूप मोठी परंपरा आहे, म्हणजे जयवंत कुलकर्णी आजोबा, आई उत्तम गायिका, मावशी किशोरी गोडबोले उत्तम अभिनेत्री, वडिलांचाही ऑर्केस्ट्रा होता, वडिलांचा सुद्धा संगीताशी एक खूप घट्ट नातं आहे. इतकं मोठं फॅमिली वलय जेव्हा आपल्या असतं आजूबाजूला, तेव्हा त्याचं कुठेतरी दडपण येतं का, की आता आपणही या क्षेत्रात चाललोय त्यामुळे आपल्याकडूनही लोकांना खूप अपेक्षा असणार आहेत, तर या सगळ्या वातावरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो, म्हणजे त्याची जबाबदारी म्हणून सुद्धा त्याच्याकडे कसं बघतो, आणि कधी दडपण सुद्धा येतं का की नाही आपल्यालाही आता हे नाव कुठेतरी राखायचं आहे? ॲक्च्युली लहानपणी तर ते फक्त सगळं मजेसाठी होतं. म्हणजे मी जेव्हा परफॉर्मही करतोय तेव्हा हा एक सेन्स कधीच नव्हता की आपण खूप काहीतरी असं मोठं करतोय, बिकॉज ते ॲक्च्युली आता बघितल्यावर वाटतं की ते खूपच मोठं होतं, बिकॉज कार्यक्रमामध्ये संधी मिळणं हीच एक केवढी मोठी गोष्ट आहे. पण तेव्हा बिकॉज ऑफ आजोबा, बिकॉज ऑफ आई वडील, ते माझ्यासाठी जेव्हा झालं तेव्हा माझ्यासाठी ते एक मजेचा भाग होता, आणि तेव्हा काही जबाबदारी किंवा तसं दडपण काहीच नव्हतं. जेव्हा मी परत म्हणजे म्युझिक करायचा, फुल टाईम म्युझिक करायचा डिसिजन घेतला आफ्टर ग्रॅज्युएशन, तेव्हा कदाचित मला ती जबाबदारी अशी कुठेतरी जाणवली असावी की आपल्याला आता जर हे करायचं तर नीट करायचं आहे. मग आपल्याला एका काय म्हणतात म्हणजे स्वतःचा जो एक आपल्या मनात एक स्टँडर्ड असतो त्या हिशोबानेच आपल्याला अजून बेटर असं करायचं आहे. सो मग मी त्या हिशोबाने साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स पण केलेला आफ्टर ग्रॅज्युएशन, स्वतःचा अल्बम केलेला, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बरंच शिकायला मिळालं. अजूनही असं म्हणणार नाही की त्याचं काय म्हणतात दडपण किंवा काही खूप मोठी जबाबदारी अशी जाणवते, बिकॉज एस्पेशली घरचे तसे जाणवू देत नाहीत की इट्स अबाउट की तुला जर मजा येते त्या गोष्टीमध्ये तर तू ते एक्सप्लोअर कर. मग त्याच्यामध्ये आपण चुकाही करू शकतो, काही त्यामध्ये आपण कधीतरी थोडंसं अडखळू शकतो, दॅट इज फाईन. मला वाटतं की एस्पेशली एका कलाकाराला ही मुभा असणं गरजेचं आहे की तो चुकू शकेल किंवा तो काहीतरी असं करू शकेल की जे मे बी खूप जास्त कमाल नाही आहे पण त्याच्या लर्निंगचा भाग येते. सो तेवढं मला दडपण कोणी येऊन नाही दिलं. पण मला सांग, घरात कसं होतं की म्हणजे आईकडनं सपोर्ट होता की नाही आता बाबांकडनं आजोबांकडनं आलंय की नाही आता तू पण संगीतात जा, असं होतं की त्याला एक वेगळा अँगल होता की नाही काहीतरी कर आणि मग हे कर? नेमकं तुझ्या बाबतीत कसं होतं? माझ्या बाबतीत म्हणू शकतो की 50-50 होतं, बिकॉज आई वडील असं पण नाही म्हणाले की तू नको करूस म्युझिक, पण ते असंही नाही म्हणाले की नाही तू हेच कर. कारण प्रत्येकाचा एक पर्सनल अनुभव आहे त्या सगळ्यामध्ये. म्हणजे एका कलाकाराचं आयुष्य ॲक्च्युली बघायला गेलं तर आत्ताची पिढी एक मे बी गोल्डन एज बघते, जिकडे आपल्याला एवढी माध्यमं आहेत लोकांपर्यंत पोहोचायला, पण एक काळ होता जिकडे कलाकाराचं आयुष्य एवढं चांगलं नव्हतं किंवा ओपनिंग्स एवढी नव्हती. सो त्यांनी तो काळ बघितल्यामुळे त्यांचं एक असं बनू शकतं ना की मे बी तू काहीतरी आधी एक असं करून घे ज्याच्यानी लाईव्हलीहूड आपलं सॉर्ट होईल आणि मग त्याच्यानंतर तर म्युझिक करूच शकतो. पण त्या सगळ्यामध्ये हेही त्यांना जाणवत आहे की ही अशी गोष्टच नाही आहे जी 2 दगडांवर आपण पाय ठेवू शकतो. जर आपल्याला कला क्षेत्रात काहीही काय म्हणतात सिग्निफिकंट करायचं असेल तर मग तो 100% काय 200% आपल्याला त्याच्यात देण्याची गरज आहे. सो हेही त्यांना जाणवत आहे. सो कुठेतरी मला वाटतं की त्या माझ्या तयारीवर
आणि माझ्या कमिटमेंटवर त्यांचं होतं की जर हा कमिटेड असेल तरच बाबा तू कर, तू जर एवढा कमिटेड नसशील तर मग तू काहीतरी वेगळं कर. अगदी. सो जेव्हा कदाचित मी ती कमिटमेंट दाखवली त्या गोष्टी बाबतीत तेव्हा ते म्हणाले की हां मग हेच कर असं. वा वा, कुठेतरी त्यांचा विश्वास फार गरजेचा असतो. तुला असं काय वाटतं किंवा कुठली अशी अचिव्हमेंट होती की ज्या दिवशी, ज्या व्हिडिओ नंतर, ज्या गाण्यानंतर खऱ्या अर्थानं निहार शेंबेकरचा चेहरा लोकांना कळला? कारण की काम तुझं त्याच्या खूप आधीपासूनचं आहे, जे कदाचित लोकांना माहीत नव्हतं, पण असा कुठला व्हिडिओ होता ज्यानंतर लोकांना कळलं की अरे हा निहार शेंबेकर आहे, हा खूप छान गातो? सो ॲक्च्युली टप्पे होते, म्हणजे माझ्यासाठी ते टप्पे होते. आणि एका अर्थाने मला जेव्हा जे जाणवतं ना की लहानपणी मी गदर या पिक्चरमध्ये गायलेलो. सो Yes. ऊर्जा काले कामा हे जे गाणं आहे ते जेव्हा आलेलं तेव्हा एक पुश मिळाला इन टर्म्स ऑफ लोकांकडून एक रेकग्निशन मिळणं, तेव्हा तो एक पुश मिळाला. मग चिमणी पाखरा आला, चिमणी पाखरामधून जेव्हा ती भूमिका बाहेर आली तेव्हा तो एक वेगळा विजय. पुश मिळाला, विजयची, तेव्हा तो एक वेगळा पुश मिळाला. मग त्याच्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतलेला ॲक्च्युली, म्हणजे एस्पेशली काही काम करण्यापासून, बिकॉज मे बी तेव्हा मी जरा अभ्यासाकडे फोकस्ड होतो. पण आफ्टर आय स्टार्टेड डुईंग म्युझिक अगेन प्रोफेशनली, तर तेव्हा जसं मी म्हणाल की काही मालिका आल्या होत्या. मग त्याच्यामध्ये माझे मन तुझे झाले आणि अजून त्याच्यामध्ये बऱ्याच मालिका आहेत. पण त्याच्यामुळे ॲक्च्युली इंडस्ट्रीच्या लोकांना परत मी रिइंट्रोड्यूस झालेलो Correct. की अच्छा हा म्युझिक कंपोजही करतोय आता अपार्ट फ्रॉम सिंगिंग. मग इन टर्म्स ऑफ आता लाईव्ह जर तुम्ही म्हणालात तर लाईव्ह कार्यक्रम मी एक मागचे आता 10-15 वर्ष प्रॉपर म्हणजे कॉर्पोरेट्स किंवा आपण जे म्हणतो ना इव्हेंट्स, शो, इव्हेंट्स, शोज, सो तसे करतो. आणि त्या सगळ्या एक तो वेगळा सर्कल आहे. सो तिकडे ओळख ह्या प्रकारे झाली की ऑर्गॅनिकली झाली की आपण एक शो केला, तो लोकांना आवडला, अजून लोकांना मग त्यांनी सांगितलं आणि मग तसं तसं ते वाढत गेलं. सो आणि आता रिसेंटली म्हणजे आता मी मागच्या 5-1 वर्षात जेव्हापासून मी सोशल मीडिया करायला लागलो तेव्हा मग काही व्हिडिओज व्हायरल जाणं, मग माझे आणि सईचे काही म्हणजे माझी Yeah, बहीण बहिणीचे. तिच्याबरोबरचे काही व्हिडिओज व्हायरल होणं. मग ह्या वर्षी एक गाणं जे आलंय वेड लावलं ते जेव्हा व्हायरल होतं तेव्हा मग त्याच्यामुळे एक वेगळी ओळख मिळते. किंवा आता फोकस जेव्हा करतोय, जेव्हा फोकसचे लाईव्ह व्हिडिओज जेव्हा लोकांना आवडतात, सो माझ्यासाठी हे असं एक प्रत्येक ओळख वेगळी आहे. आणि प्रत्येक वेळ वेगळी आणि मजा येते. मला तर ॲज अ म्युझिशियन सगळंच करायचं आहे. मला सगळ्याच गोष्टीमध्ये आवड आहे. माझे मित्र जे आहेत आजूबाजूला ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारे म्युझिक करतात. सो मला त्यांच्याबरोबर जेव्हा मी काम करतो तेव्हा मग मी त्यांच्या प्रकारचं म्युझिक करतोय. सो ॲज अ म्युझिशियन मला सगळंच करायचं आहे. पण तुम्ही ओळख जी म्हणालात ती एक कदाचित माझ्यासाठी नसून ती अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती आली आलेली आहे. तरी आपण जी म्हणतो ना की सोशल मीडियाची ओळख, आपण जी पर्टिक्युलरली बोलूया की आता असं झालंय की इंस्टाग्राम रील्स, अशी कुठली रील आहे, तू आणि सई तर खूप व्हायरल आहात, ज्याला आपण व्हायरल म्हणूया, असं कुठलं गाणं होतं, अशी कुठली रील होती जी खूप व्हायरल गेली आणि त्यानंतर तुमचं असं झालं की अरे नाही हे वर्क झालं किंवा काहीतरी वेगळं घडलंय आज? मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या आधी थोडंसं ना मी 2023 साली ईशा फाउंडेशनमध्ये ना महाशिवरात्रीचा एक परफॉर्मन्स केलेला. येस. तिकडे मी 2 फोक गाणी गायलेली, जेजुरीच्या खंडेराय आणि खंडेरायाच्या लग्नाला. तर त्या स्पेसिफिक परफॉर्मन्सनी जेवढं मला पुश केलंय ना Yes. लोकांच्या नजरेत, मला वाटतं की दॅट वॉज द फर्स्ट थिंग जी अशी Viral movement. खूपच वर्क केली. आणि त्याच्यानंतर मग मला असं जाणवलं की नाही आता आपल्याला सोशल मीडिया पण नीट करायला हवं, बिकॉज ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्या कुठेतरी आपल्याला कंटिन्यू करायला हव्या. अनेकांना माहीत नाहीये कदाचित त्या गदरमधला जो लहान मुलाचा आवाज आहे की त्यातल्या काही खूप इमोशनल मुवमेंटवरती तो आवाज आपल्याला ऐकायला येतो आणि कुठेतरी टचकन डोळ्यात पाणी येतं जेव्हा त्या लहान मुलाचा आवाज आपल्या कानावरती येतो आणि तो तुझा आवाज आहे. मला गदरविषयी ऐकायचं, तेव्हाचं वय काय होतं तुझं, तो गायनाचा प्रवास आणि मग तेव्हा भेटलेली लोक, बॉलिवूडमधलं वातावरण? ॲक्च्युली माझा पहिलाच अनुभव होता म्हणजे एका फिल्ममध्ये गाण्याचा, आणि एवढ्या मोठ्या फिल्ममध्ये, बिकॉज ती खूपच त्या वेळेला म्हणजे लगान आणि गदर हे एकाच दिवशी रिलीज झाले. सो त्यांचं प्रोडक्शन पण साधारण एका वेळेला चालू होतं. सो अनुभव म्हणजे ना मला जेन्युअनली तेव्हा पण असं वाटलं नव्हतं मी खूप काही मोठं करतोय. आपण जातोय, आपल्याला जे म्युझिक कंपोजर आहेत उत्तम सिंगजी ते काहीतरी गाणं शिकवतायत, आपण ते आपल्या हिशोबाने गातोय, दॅट्स इट. म्हणजे जेन्युअनली आता जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा जाणवतं की ती केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे किंवा त्या लोकांबरोबर एक सहवास त्यांचा मिळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. पण त्यावेळेला इट वॉज जस्ट अबाउट की आपण असं काहीतरी आपल्याला जे येतं आहे ते आपण करतोय हे. आणि मला वाटतं की ह्याचा एक म्हणजे हे बरं झालं की असं होतं, बिकॉज जर ते दडपण असतं किंवा जर ते जाणवलं असतं की काय होतंय आपल्याबरोबर तर कदाचित तेवढ्या फ्रीली
त्या गोष्टी होऊ निघाल्या शकत नसत्या. सो तेव्हा एकदम मजा मस्तीत त्या गोष्टी झाल्या. पण त्या प्रोसेसमध्ये कोण कोण भेटलं होतं तुला? त्या प्रोसेसमध्ये मेनली उत्तम सिंगजी जे कंपोजर आहेत, त्यांच्याबरोबर मेनली माझं कोऑर्डिनेशन किंवा त्यांच्याबरोबर सिटिंग्स व्हायच्या आमच्या. डिरेक्टर होते अनिल शर्माजी. आणि मी ॲक्च्युली म्हणजे 3 वेळा गाणं येतं मूवीमध्ये हे. तर एकदा उदितजी आणि अलकाजी त्यांच्याबरोबर येतं, पण मी त्यांना कधीच पर्सनली भेटलो नाही बिकॉज आमची वेगळ्या रेकॉर्डिंग झाली. आणि मी इवन स्टारकास्टला पण तेव्हा कधी भेटलो नाही आहे, म्हणजे सनी देओलजी किंवा अमिषा पटेलजी. तेव्हा तर त्यांचं असं होतं की आमचं म्हणजे ते शूटिंगलाच असायचं आणि मी साईड बाय साईड रेकॉर्डिंग करतो, तिकडे शूटिंग चालू आहे, इकडे रेकॉर्डिंग चालू आहे. सो माझं मेनली जे हे होतं ते उत्तम सिंगजींबरोबर आणि त्यांच्यासारखा जो म्हणजे एक खूपच एक्सपिरियन्स्ड आणि प्रगल्भ कंपोजर अरेंजर ह्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबद्दल तर 1-2 गोष्टी मला जेन्युअनली सांगाव्याशा वाटतात की ते एवढे सॉफ्ट आहेत ना ॲज अ पर्सन, की एका छोट्या मुलाला त्यांनी जसं शिकवलं आहे ते गाणं, म्हणजे विदाऊट एनी प्रेशर, विदाऊट एनी काय म्हणतात दडपण, की अच्छा ये नहीं आ रहा है बेटा आपको, आप ऐसा ट्राय करिए, ये नहीं आ रहा आप ऐसा ट्राय करिए. खूपच समजून घेणं, कारण त्यांना माझ्यातून कसं काढायचं आहे हे कुठेतरी कळलं ते गाणं. सो खूपच सुंदर आणि एकदम म्हणजे काय म्हणतात एक सिमलेस अनुभव म्हणू शकतो त्या गोष्टीला. त्यावेळी कदाचित तुझा आवाज वेगळा होता लहान मुलाचा, पण आत्ताच्या आवाजात आम्हाला ते गाणं ऐकायला आवडेल, त्या ओळी ऐकायला आवडेल. नक्कीच, वाय नॉट. ऊर्जा कले कावा हे गाणं मला कधी गायला सांगा. बिकॉज ते असं त्या गाण्याबद्दल एक मजा अशी आहे की आपण फोक बद्दल पण बोलतोय ना, ते गाणं असं आहे की ते एका फिल्म मधलं गाणं आहे, पण ते नंतर फोक बनलं. कारण तुम्ही आज जर कुठे राजस्थानमध्ये गेलात किंवा कुठे फोर्टमध्ये जेव्हा ते रावण हत्ता प्लेयर्स तुम्ही बघता ना, ते हमखास ऊर्जा काले कावाची ट्यून वाजवतायत. सो एक गाणं जे फिल्म मधलं आहे जे फोक बनलंय आता, हा पण प्रवास त्या गाण्याबरोबर मी बघितलाय. सो ऑलवेज अ प्लेजर. उड़ जा काले कावा तेरे मुंह विच खंड पावा, ले जा तू संदेशा मेरा मैं सदके जावा, बागों में फिर झूले पड़ गए पक गया मिठिया अंबिया, ये छोटी सी जिंदगी ते राता लंबिया लंबिया, ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी, ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी. वा 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 वा. याच्यानंतरचा एक महत्वाचा टप्पा मला असं वाटतं तो म्हणजे चिमणी पाखरं. कारण चिमणी पाखरंमध्ये तो छोटा विजय होता, त्याला कुणीच विसरू शकलेलं नाहीये. कारण पुन्हा त्याला एक दुःखाची वेगळी झालर होती आणि तो सिनेमाच कुणी विसरू सिनेमाच कोणी विसरू शकत नाही. मी 1-2 किस्से सांगतो तुम्हाला त्याचे, म्हणजे तुम्ही आधी कंप्लीट करा प्रश्न. थेट आपण किस्स्यांकडे येऊया. हो, कारण मी आता मध्ये चिमणी पाखराबद्दल एक पोस्ट केलेलं, तेव्हा त्याच्या खाली कमेंट्स वाचून मला एवढं वाईट वाटलं ना की लोक त्या मूवीला अजूनही एकतर म्हणजे त्यांच्या ध्यानात तो आहे, आणि दुसरी गोष्ट की त्या मूवी बरोबर सगळ्यांच्या सॅड आठवणीच आहेत. म्हणजे एका पॉइंटला लोक अशी एकमेकांमध्ये पैज लावायची की हा रडल्याशिवाय बघून दाखवा मूवी. सो असे काही किस्से आहेत त्या मूवीज बद्दल, चिमणी पाखराबद्दल एस्पेशली. सो अगेन लाईक एवढा मोठा एक रोल मिळणं त्या वयात, ते सगळा माहोल बघायला मिळणं, शूटिंग 2 महिने त्याचा अनुभव घेणं. आम्ही कोल्हापूरला शूटिंग केलेलं त्याचं. दिग्गज कलाकार सगळेच दिग्गज कलाकार. सो काय सांगणार, म्हणजे ह्या ऑब्झर्वेशनमधून जेवढं मी शिकलोय ना तेवढं कदाचित मी कुठल्याही फिल्म स्कूलमध्ये शिकू शकलो नसतो. कितवीला होतं तेव्हा ही फिल्म केली? तेव्हा 6वीत होतो मी. 6वीत 5वी-6वीत होतो. आणि गदर जेव्हा झालं तेव्हा मी एक 9-10 वर्षाचा होतो. मग तुम्ही विचारलं मी विसरलो सांगायला. गदर 9-10 वर्षाचा मी होतो आणि हे साधारण एक 14-15 वर्षाचा, नाही आधीच 13-14 वर्षात. आणि बाजूला सचिनजी, पद्मिनीजी, नागेश दादा, लक्षा मामा, ही सगळी दिग्गज मंडळी. म्हणजे तो अनुभव घेणं आणि ते आपल्या वाट्याला येणं हे सुद्धा एक खूप मोठं काय म्हणतात ही अचिव्हमेंटच म्हणूया ही, की असा एक सिनेमा आपल्याला करायला मिळणं. खरंच. पण हा सिनेमा आला कसा तुझ्याकडं? मी रेकॉर्डिंगला गेलो. अच्युत ठाकूरजींनी म्युझिक केलंय या सिनेमाचं. सो त्या एका गाण्यामध्ये मी गात होतो
आणि त्याच्या आधी महेश कोठारेजी मला ओळखत होते कारण त्यांच्या दुसऱ्या फिल्ममध्ये मी गाणं गायलेलं धांगडधिंगा. धांगडधिंगामध्ये. Yes. तर जेव्हा मला त्यांनी रेकॉर्डिंगला बघितलं तेव्हा ते कास्टिंगचा त्यांचा प्रोसेस चालू होता आणि त्यांनी ॲक्च्युली माझ्याकडे जस्ट बघून म्हटलं की अरे काम करशील का मूवीमध्ये. म्हणजे त्यांनी उत्स्फूर्तपणे ते म्हटलं आणि माझं असं झालं की मला नाही माहीत, म्हणजे मी कधी केलं नाही आहे किंवा त्याच्या आधी थोडाफार अनुभव होता मला ॲक्टिंगचा, बट फुल लेंथ फीचर मी कधी केली नव्हती. सो आईवडिलांना विचारलं, आईवडिलांनी म्हटलं डेफिनेटली ऐकूया आपण काय आहे, कसं कॅरेक्टर आहे. आणि मग त्याच्यानंतर ते झालं, आपसूक झालं. सो त्या रेकॉर्डिंगमुळे मला चिमणी पाखरं काम करण्यात संधी मिळालेली. म्हणजे कुठेतरी गाण्यामुळेच पुन्हा सिनेमा. गाण्यामुळेच ॲक्च्युली खरं सांगू का, मला माझ्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला झाल्या, मेन त्याचा सेंटर पॉईंट हा म्युझिक, संगीतच आहे. आणि त्याच्यामुळे आत्ताही जर म्हणू शकतो ना की आत्ताही जर जे काही आजूबाजूला होत आहे ते सेंटर पॉईंट त्याचा म्युझिकच आहे आणि तो म्युझिकच राहणार आहे आयुष्यभर. पण त्या सिनेमातला एखादा असा किस्सा आठवतोय का की जो तू कधीच विसरू शकणार नाही किंवा तुझ्या आयुष्यातला तो एक महत्वाचा भाग वाटतो तुला? जसं की कारण इतकी मंडळी आजूबाजूला होती ना, नावं घ्यावी तितकी कमी आहेत. त्या सिनेमातलं असं कुठलंच नाव नाहीये की ज्या नावाला एक वलय नाहीये किंवा ज्या नावासोबत कुणाला काम करावं असं वाटणार नाही, अशी सगळी मंडळी होती ती. जसं मी सांगितलं की तो फिल्म मला रेकॉर्डिंगला मी गेलेलो त्या फिल्मच्या, म्हणून तेव्हा मला तो रोल मिळालेला. आणि किस्सा म्हणालात तर चिमणी पाखराच्या सेटवर ॲक्च्युली बऱ्याच आम्ही 2 महिने त्याच्यावर काम करत होतो. आणि एक किस्सा जो मला आठवतो तो थोडासा आगाऊ किस्सा आहे, म्हणजे माझ्या ऑन माय पार्ट, की शूटिंग झालेलं रात्रीचा एक सीन होता पद्मिनीजींचा आणि तो खूप असा इंटेन्स सीन होता, सॅड. आणि त्याचे बरेच टेक्स होत होते आणि मी जस्ट बघत होतो लांबून. आणि एका पॉईंटला मला बघताना जाणवलं की पद्मिनीजींनी खूपच सुंदर त्याला म्हणजे एक परफॉर्मन्स दिलेला आणि उत्स्फूर्त ना माझ्या अंगातून कट असं निघालं. आणि ना सगळे माझ्याकडे बघितलं, तेव्हा महेशजींनी पण बघितलं की अरे कोण बोललं कट. तेव्हा ना मला एवढं म्हणजे एम्बॅरेस झालो मी, कारण मला तेव्हा कळलं की कट हे फक्त डिरेक्टर बोलू शकतो एका सेटवर. कारण तेव्हा आपल्याला माहित नसतं ना या गोष्टी. आणि मी छोटा होतो म्हणूनच मला त्यांनी ना तेव्हा काही बोलले नाहीत, नाहीतर इट इज लाईक अ व्हेरी नॉट सेन्सिटिव्ह मोमेंट, नॉट गुड थिंग. बट हा एक किस्सा मला आठवतो चिमणी पाखराचा जो थोडासा एम्बॅरेसिंग आहे. येस. आणि मला असं वाटतं की त्या वयात कदाचित आपल्याला हे कळतही नसतं ना आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, पण ती जी रिॲक्शन होती ती इतकी आतून आली होती की कदाचित हा शॉट ओके झाला हेच सांगणारं ते होतं. आणि मला असं वाटतं की कुठेतरी तुझ्या आतला तो जो दिग्दर्शक होता तो ज्या सिनेमाच्या वेळी बाहेर आला, चिमणी पाखरच्या वेळी, मला असं वाटतं पुढे त्याच दिग्दर्शकाचं संगीत दिग्दर्शकात रूपांतर झालं. आणि मग समायरा असेल, गणवेश असेल, भाहुबळी असेल, असे सिनेमे तुझ्या वाट्याला आले की ज्या सिनेमांचा स्टोरी लाईन खूप छान होती, ज्या सिनेमाचं संगीत खूप छान होतं आणि जे तुझ्या वाट्याला आलं. मला ह्या सिनेमांचा प्रवास तुझ्याकडनं ऐकायचं की हे सिनेमे कसे तुला मिळाले. कारण आपण नुसतंच गाणं याला एक वेगळी बैठक आहे, एक वेगळी परंपरा आहे, पण सिनेमासाठीचं संगीत देणं याला परत एक वेगळी ओळख आहे. तर सिनेमांसाठीचा प्रवास मला तुझ्याकडनं ऐकायचा आहे. ॲक्च्युली तुम्ही एकदम करेक्ट म्हणालात की सिनेमासाठीचं संगीत हा एक कम्प्लिटली वेगळा विषय आहे. जेव्हा आपण एका मालिकेसाठी करतो किंवा आपण एक ॲड फिल्म करतो, हे प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य आहेत, त्याचा अप्रोच करण्याचा त्याला एक वे आहे. सो सिनेमा मला बेसिकली ह्याच थ्रू मिळालेली की मी तेव्हा काही मालिका केलेल्या आणि मी लोकांना जाऊन भेटतही होतो की बाबा मी म्युझिक कंपोजर आहे, सो इफ यू हॅव समथिंग प्लीज लेट मी नो. सो त्या दरम्यान मग मला हे डिरेक्टर्स जे तुम्ही 3 फिल्म्स म्हणालात त्यांचे डिरेक्टर्सबरोबर माझं म्हणजे मीटिंग झालेली आणि त्याच्यातून मला तो सिनेमा मिळाला. बट ॲज यू सेड की सिनेमाचं संगीत करणं इज अ डिफरंट अप्रोच, की आपल्याला व्हिज्युअल्स बरोबर जाणारं म्युझिक करायचं आहे. सो त्याच्यामध्ये मग एक थोडंसं ग्रँजर असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये एक थॉट असणं, म्हणजे थॉट तर प्रत्येकाच्यामध्ये असणं गरजेचं आहे, पण स्पेसिफिकली कॅरेक्टर वाईज थॉट असणं गरजेचं आहे, की कॅरेक्टरची काही थीम्स असू शकतात किंवा त्या कॅरेक्टरचा त्या सिच्युएशनमध्ये असलेलं जे एक त्याची एक मानसिक स्थिती आहे, आजूबाजूला त्याचं सेटिंग कुठे आहे, तो गावात आहे का तो मेट्रोमध्ये आहे का तो कुठे आहे, ह्या सगळ्या बॅकग्राऊंड सुद्धा समजून घ्यावं लागतं सगळं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या म्युझिकल डिसिजन्सवर म्हणजे हे होतात, इम्पॅक्ट होतात, की आपण मग इन्स्ट्रुमेंट्स कुठली वापरतोय किंवा आपण सिंगरचं कास्टिंग कसं करतोय, चाल आपण कशी देतोय, की ती अर्बन, रुरल
कुठेतरी मध्ये काय आहे त्याचं सीन. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. सो समायराचं म्युझिक, समायरा मी पहिलं ह्यासाठी बोलतोय बिकॉज दॅट वॉज लाईक अ 5 सॉन्ग अल्बम आणि आम्ही खूपच ॲक्च्युली एन्जॉय. अवॉर्ड पण मिळाला तुला त्यासाठी आम्हाला मागच्या वर्षी स्टेट अवॉर्ड मिळालेला. सो समायराचा जर्नी तो प्रॉपर जर्नी होता बिकॉज तो पूर्ण फिल्मचा अल्बम आम्ही केलेला 5 गाणी आणि तो पण अगेन वारीच्या बॅकड्रॉपवरची ती फिल्म होती. सो अगेन अभंग आणि अगेन संत काव्य ह्यांच्याशी तेव्हा तो पण त्या दरम्यान अभ्यास झालेला. सो आणि मग गणवेश आणि बाहुबली वॉज अ व्हेरी काय म्हणतात म्हणजे गणवेश स्टील वॉज अ व्हेरी रूटेड म्हणजे काय म्हणतात एक रॉ स्टोरी होती. बाहुबली वॉज अ व्हेरी अर्बन स्टोरी. सो त्या ह्या तिन्ही फिल्म्समध्ये मेनली माझा जो अनुभव आहे तो असा होता की विषय आपल्याला जो येतोय त्याच्यावर सगळ्या बाजूंनी विचार करून आपण काहीतरी प्रेझेंट करतोय आणि ते मेनली डिरेक्टरला आवडतंय. माझ्यासाठी डिरेक्टर ह्या तिन्ही फिल्मचे सर्वात जास्त म्हणजे माझ्यासाठी फोकस पॉईंट होते बिकॉज डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप आणि ॲज लॉंग एज ही इज ऑन बोर्ड विथ युअर विजन तर मग वी आर गोइंग इन द राईट ट्रॅक. सो दॅट वॉज माय अनुभव. येस. समायरासाठी तुला स्टेट अवॉर्ड मिळाला जसं तू म्हणालास. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे की आपल्या संगीताला एक राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळतो. पहिला पुरस्कार आठवतोय का की जो तुला मोटिवेशन देणारा होता की ज्यानं तुला खऱ्या अर्थानं बळ दिलं, असा पहिला पुरस्कार आठवतोय का? ॲक्च्युली आठवतोय. म्हणजे मगाशी आपण जसं म्हणालो की महेश कोठारेंची फिल्म होती धांगड धिंगा, त्याच्यामध्ये मी एक गाणं गायलेलो आणि तेव्हा आत्ता जे झी आहे तेव्हा अल्फा नावाच्या एक चॅनलनी ते इंट्रोड्यूस झालेलं. सो अल्फा गौरव पुरस्कार पहिला जो होता ना त्याच्यामध्ये त्याच वेळेला ती फिल्म आलेली धांगड धिंगा आणि तेव्हा त्यांनी जेव्हा जे ज्युरी होते किंवा जे लोक इन्व्हॉल्ड होते त्यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना असं वाटलं, जे मला नंतर त्यांनी सांगितलं की ह्याला रेकग्निशन देणं गरजेचं आहे बिकॉज हे खूप काहीतरी छान झालेलं अनिल मोहिलेजींचं संगीत होतं आणि तर त्या गाण्यासाठी मला एक स्पेशल अवॉर्ड त्यांनी त्या पुरस्कारामध्ये हे केलेला म्हणजे इंट्रोड्यूस केलेला की उदयनमुख बाल कलाकार. आणि तो पहिला पुरस्कार बालकलाकार, तो मला बालकलाकार म्हणून पहिला पुरस्कार होता. सो अल्फा गौरव पुरस्कार वॉज माय फर्स्ट थिंग आणि तेव्हा अगेन त्या पुरस्काराला जाण्याचा अनुभव, भव्य स्टेज, सगळी पूर्ण इंडस्ट्री आहे. सो तो एक अनुभव खूप छापलेला आहे मनात. आणि आपल्या मराठीत असं कधी झालं कोणी अशी दाद दिली आहे मराठी कलाकारांपैकी, संगीत दिग्दर्शकांपैकी किंवा गायकांपैकी? मला आठवत आहे की मराठी कलाकार म्हणजे जेव्हा माझा अल्बम मी रिलीज केलेला आफ्टर ग्रॅज्युएशन तेव्हा त्याच्या ओपनिंगला सुरेश वाडकरजी आलेले, जॉनी लिव्हरजी आलेले आणि तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या की जॉनी लिव्हरजींनी ॲक्च्युली खूप एक सुंदर गोष्टी म्हणाली की मी आजोबांच्या हार्मोनियममधून ती CD-चं प्रकाशन केलेलं. सो त्यांनी तेव्हा एक खूप छान उपमा दिलेली की हार्मोनियममध्ये आपण जेव्हा वाजवतो हार्मोनियम तेव्हा त्याच्यात हवा भरायला लागते. सो त्याच्यामुळेच त्याच्यामधून संगीत निघतं. बट जेव्हा आपण ती हार्मोनियम बंद करतो तेव्हा तेवढंच महत्त्वाचं आहे की ती हवा बाहेर काढतो आणि ती हार्मोनियम बंद करतो. हे एका कलाकाराबद्दल पण तेवढंच महत्त्वाचं आहे की जेव्हा तो स्टेजवर जातो तेव्हा तो काहीतरी एक घेऊन जाणं गरजेचं असतं बिकॉज त्याला परफॉर्म करायचं आहे. पण जेव्हा तो स्टेजच्या बाहेर येतो तेव्हा त्याला हवा काढणंही स्वतःमधली तेवढीच महत्त्वाची आहे. सो ते एक खूप मला आठवतं त्यांनी सांगितलेलं. किती अर्थ आहे या वाक्याला, खूप सुंदर. म्हणजे आपण सहज जरी वाक्य बोलत असलो तरी आजच्या काळात हे किती गरजेचं आहे ना, कारण की आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं बघतो आपण की ती जी हवा आहे ती ऑन स्टेजही ती टिकून असते, बॅकस्टेजही टिकून असते, सामान्य माणसांमध्ये सुद्धा टिकून असते. पण सुदैवाने तुला खूप कमी वयात हे सगळं कळलं की आपल्याला कुठे थांबायचंय, कुठे सुरू व्हायचंय. आणि मला म्हणून असं वाटतं की निहार शेंबेकर ह्या नावाला एक वेगळं वलय आहे, निहार शेंबेकरला एक वेगळी ओळख आहे आणि तू तुझं काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतोय कारण तुला ते क्लिअर आहे की आता काय करायचंय. तू उल्लेख केलास मालिकांचा की सिनेमा मिळाला कारण मालिका मी केल्या होत्या आणि मला असं वाटतं की खूप सुंदर मालिका तुझ्या नावावरती आहेत. जसं की तू मगाशी म्हणालास की मानसीचा चित्रकार, तो ही मालिके तुझीच होती. त्यातलंच एक टायटल ट्रॅक म्हणजे माझे मन तुझे झाले. मला असं वाटतं की ते गाणं आजही ऐकलं जातं. कधी उंच अंबरी कधी दुरे डोही गेले, सगळ्यांना ते गाणं पाठ आहे. तुला आठवतंय ते गाण्याच्या काही? मला डेफिनेटली आठवतंय. आपण येस 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 ओके डेफिनेटली, कारण ते ऍक्च्युली पहिली सिरियल होती माझी. पहिली सिरियल होती तुझी ती. आणि किती वर्षांचा किंवा सो दिस वॉज आफ्टर ग्रॅज्युएशन. मी तेव्हा साधारण एक 22-23 वर्षांचा आणि असेल. त्यावेळी तू मालिका केली होतीस. त्यावेळी पहिली मालिका माझं पहिलं टायटल ट्रॅक कंपोज केलेलं.
आणि जे आजही लोकांच्या मुखात आहे, आहे. त्यामुळे मला ते फार महत्वाचं वाटतं. नक्कीच. कधी उंच अंबरी, कधी खोल डोही गेले, कधी उंच अंबरी, कधी खोल डोही गेले, माझे मन तुझे झाले, माझे मन तुझे झाले, माझे मन तुझे झाले. वा वा वा. किती मालिका केल्यास आतापर्यंत? एक 9 मालिका आतापर्यंत मी केल्यात, मागच्या एक मे बी 10 ते 12 वर्षात. आणि लेटेस्ट जसं तुम्ही म्हणालात की अशोक मामांची होती, त्याच्या आधी आपण मी सुखी माणसाचा सदरा, जी Yes, भरतदादाची मालिका केदारजींची, ती केलेली. आणि मग त्याच्या आधी पण बऱ्याच हम बने तुम बने, मानसी चित्रकार, किंवा दुर्वा नावाची एक होती, त्याचं पण दुर्गुळीची पहिली मालिका. करेक्ट. तर त्याची काही स्पेशल गाणी केली आहेत मी, किंवा अजूनही बरसात आहे, अजूनही बरसाचं एक गाणं तू एक केलंस. गाणं केलेलं. सो म्हणजे तो पण एक खूप छान झोन आहे, म्हणजे मालिकांसाठी म्युझिक करणं. बिकॉज तिकडे पण आपल्याला एक टाइम कन्स्ट्रेंट आहे थोडासा, 1 मिनिटामध्ये आपल्याला आपली गोष्ट सांगायची आहे लोकांना. सो मजा येते. आणि ते परत पाठही झालं पाहिजे लोकांना. पाठही झालं पाहिजे. टायटल ट्रॅक आहे, म्हणजे आपल्याकडे बघ ना किती टायटल ट्रॅक्स लोकांचे पाठ आहेत, अगदी कारण की अगदी. ती मालिका परत घराघरात पोहोचते, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नाही, आणि काही काही म्हणजे जेन्युअनली, म्हणजे आता अशोक पत्कीजींनी किंवा इव्हन अजय अतुलच्या काही Yes, स्पेसिफिक मालिकांचं टायटल म्युझिक इज सो गुड की आपण म्हणजे ते गाणी म्हणूनच ऐकतो आपण, ती फक्त टायटल ट्रॅक म्हणून ऐकत नाही त्याला. नियर, मला तुला विचारायचंय, अभिनेत्याच्या आयुष्यातली आव्हानं बऱ्याचदा आम्हाला कळतात इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. ऑडिशन असेल, रिजेक्शन असेल, कॉम्पिटिशन असेल, अशा बऱ्याच गोष्टी पडद्यावरच्या कलाकारांच्या आयुष्यात असतात. संगीतकाराच्या किंवा गायकाच्या आयुष्यात काय आव्हानं असतात असं तुला वाटतं, की पुढे जाण्यासाठी नेमकी काय काय आव्हानं येतात? मी तुला हक्काने ते विचारतोय, कारण की सध्या तुझंही असं वय आहे की आपण पूर्ण यशस्वी देखील नाहीये आणि पूर्ण मागे देखील नाहीये. आता आपण त्या यशाकडे चाललोय. सो त्या यशाकडे जाताना तुला काय काय आव्हानं वाटतात तुझ्या क्षेत्रातली? डेफिनेटली आव्हानं आहेत. ॲज अ सिंगर पहिलं मी कदाचित स्टार्ट करतो, बिकॉज इनिशियली आय एम अ सिंगर, त्याच्यानंतर मग कुठेतरी कंपोजिशन हे आलं आहे. बट एका सिंगरच्या आयुष्यात डेफिनेटली खूप आव्हान आहे, बिकॉज अगेन ॲज अन ॲक्टर, म्हणजे मी त्याची तुलना ॲक्टरशी करतोय, की जोपर्यंत एक गीतकार गाणं लिहित नाही, जोपर्यंत एक कंपोजर ते कंपोज करत नाही आणि त्याच्या आजूबाजूला काही बनत नाही, तोपर्यंत गायकाचा रेलेव्हन्स नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सो गायक हे नेहमी कोणावर तरी अवलंबून आहे कुठेतरी त्याच्या कलेला सादर करण्यासाठी. मी हे लाईव्हबद्दल नाही म्हणत आहे, मी हे ओरिजिनल्स किंवा आपण जेव्हा काही नवीन क्रिएट करतोय त्या बाबतीत म्हणतोय. सो त्या बाबतीत तो अवलंबून आहे. पण डेफिनेटली आजकाल आपण असंही एक बघतोय की जे बरेच लोक स्वतःची गाणी लिहित आहेत, Yes. स्वतः कंपोज करतायत आणि स्वतःसाठी काहीतरी तयार करतात. स्वतः सादर करतायत. आणि कुठेतरी ते म्हणजे वेस्टर्न म्युझिकमध्ये तो एक हेच आहे, काय म्हणतात, की तिकडचे आर्टिस्ट स्वतःची गाणी स्वतःच लिहितात, स्वतःच कंपोज करतात, किंवा ॲटलिस्ट मोस्टली काम ते स्वतः करतात, सिंगर सॉन्ग रायटर्स ज्यांना आपण म्हणतो. सो तसं आपल्याकडेही आता आहे. बट आव्हान म्हणलं तर म्हणजे माझ्या बाबतीत किंवा बरेच अनेक जणांच्या बाबतीत झालं असावं की आपण एक गाणं गायलं आहे कुठेतरी जाऊन एका कंपोजरसाठी, जे एक फिल्म असेल, हे असेल, बट नॉट नेसेसरी ते फायनली आपल्याच आवाजात बाहेर येतं. बिकॉज बऱ्याच जणांची ती एक ऑडिशन असते, एका प्रकारची ती एक ऑडिशन असते. आणि हे अंडरस्टूड आहे बऱ्याच लोकांना, म्हणजे ह्याच्यामध्ये काही नवीन पण नाही आहे, पण ते आव्हान आहे की आपण एक गाणं आपली पूर्ण 100% देऊन गातोय विथ द होप की ते अप्रूव्ह होईल, आणि कधी कधी ते नाही होत. सो दॅट इज डेफिनेटली वन ऑफ द चॅलेंज की आपल्याला तरीही प्रॉपरली परफॉर्म करायचं आहे. नेटवर्किंग हे मला पर्सनली आव्हान वाटतं. सोशल मीडियामध्ये ते थोडंसं सोपं झालं आहे, बिकॉज आजकाल कदाचित पर्सनली जाऊन आपल्याला हे सांगण्याची गरज नाही आहे कोणाला की अरे मी गातो, सो मला काही काम असेल तर सांगा. सोशल मीडियामुळे आपण ऑलरेडी पोहोचतोय लोकांपर्यंत. सो दॅट इज अ गुड थिंग अबाउट सोशल मीडिया. पण इट इज अगेन अ आव्हान, बिकॉज प्रत्येकजण सोशल मीडियासाठी बनलेला पण नाही आहे. सारखं स्वतःला बाहेर म्हणजे दाखवणं लोकांसमोर, सारखं काहीतरी व्हिडिओ करून टाकणं, हे प्रत्येकाच्या माइंडसेटमध्ये पण गोष्ट नाही आहे ती. सो ते एक आव्हान मला जाणवतं ॲज अ आर्टिस्ट और ॲज अ सिंगर. अनेक आव्हानं आहेत की कधी कधी
मला म्हणजे माझ्या आजूच्या लोकांना मी हे होताना बघितलंय, जे मी ॲज अ कंपोजर नाही करायचा प्रयत्न करतो, की प्रत्येक गायकाचा एक हे असतो, आवाजाची एक बैठक असते, त्याची एक रेंज असते, त्याचा एक स्टाईल असते, ज्याच्यामध्ये तो सर्वात जास्त खुलून येतो. जर आपण त्या गायकाला एका वेगळ्या धाटणीचं गाणं दिलं आणि जर तो ते तेवढ्या प्रकारे नाही करू शकत आहे, तर हा गायकाचा प्रॉब्लेम नाही आहे, हा आपल्या कास्टिंगचा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. हे बऱ्याच लोकांना जेव्हा समजा कळत नाहीये, तर मग त्या गायकावर प्रेशर येतं या गोष्टीचं, की अरे त्याला वाटतं की अरे मी हे करू शकत नाही का, पण दॅट्स नॉट द केस मोस्ट ऑफ द टाइम्स. त्या गायकाला त्या प्रकारचं जर गाणं दिलं तर तो अजून खुलून येऊ शकतो. सो नॅव्हिगेशनमध्ये हा एक प्रॉब्लेम कधीतरी किंवा एक चॅलेंज वाटू शकतो. संगीत क्षेत्रात स्पर्धा आहे, कारण आपल्याला अभिनय क्षेत्राची स्पर्धा उघडपणे दिसते. हे तसं लोकांपासून थोडं एक पाऊल मागे असलेलं क्षेत्र आहे, किंवा आपण म्हणू की त्याला तितकासा अजून ग्लॅमर नाही. म्हणजे संगीतकाराच्या आयुष्यात रोज काय घडतं याच्याविषयी फार लोकांना काही एवढा इंटरेस्ट नसतो सोशल मीडियावर आणि ह्याच्यावर. म्हणून तुला विचारतो की इथे स्पर्धा आहे का? डेफिनेटली आहे, पण मला एक गोष्ट जाणवली आहे काही मागच्या वर्षात, की कदाचित जेवढी फिल्म इंडस्ट्री किंवा ॲक्टर्समध्ये मी स्पर्धा बघतो किंवा त्या बाबतीत जेवढी मी स्पर्धा बघतो ना, तेवढी म्युझिशियन्समध्ये मला कमी वाटते. का माहिती आहे का? बिकॉज जर तुम्ही एक चांगले म्युझिशियन आहात ना, तर मी तुम्हाला ऑन अ व्हेरी बेसिक लेवल ॲज अ म्युझिशियन म्हणून पहिला जोडला जातोय आणि मला आवडतंय तुम्ही जे करतोय ते. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे, कॉम्पिटिशन ही गोष्ट आहे, पण मला बरंचसं असं दिसतं आजूबाजूला की मी जर एखाद्याच्या म्युझिकशी कनेक्ट होतोय ना, तर मग ती कॉम्पिटिशन थोडीशी मागे सेकंडरी लेवलला जाते आणि मी ॲज अ श्रोता किंवा ॲज अ लिसनर म्हणून कनेक्ट करतोय त्याच्याशी. सो कदाचित म्युझिकमध्ये त्याच्यामुळे मला वाटतं की थोडीशी कमी कॉम्पिटिशन मला जाणवते, किंवा मी त्या कॉम्पिटिशनच्या नजरेने बघत नाही सगळीकडे. माझ्यासाठी तरी इट्स ऑल वन नाईस बिग फॅमिली. पण तुला कधी रिजेक्शन आलंय का? कारण पुन्हा एक शेंबेकरांचं नाव आहे संगीत क्षेत्रात, आजोबांचंही नाव आहे, आणि असं नाव घेऊन एक मुलगा आपलं करिअर करू पाहतोय, तिथे रिजेक्शन येतं? मग डेफिनेटली येतं ना, येतं. कारण दॅट इज नॉट अबाउट की माझे आजोबा कोण आहेत किंवा माझे आई वडील कोण आहेत. ते माझ्या कामावर मला जज केलं जातं आणि रिजेक्शन बद्दल मला काही वाईट पण नाही वाटत. झालंय रिजेक्शन? डेफिनेटली झालंय. म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ की एक प्रोजेक्ट मला मिळालाच नाहीये, पण कधी कधी जेव्हा आपण एक गाणं बनवतो तेव्हा त्याचा एक जो ड्राफ्ट असतो तो कदाचित नाही आवडत मोस्टली लोकांना, जे डिसिजन मेकर्स आहेत, विच इज फाईन. सो दॅट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं मला वाटतं. आणि दॅट इज की म्हणजे मी माझ्या कामाच्या बेसिसवर जर रिजेक्ट होतोय तर काही हरकत नाही आहे. मी जर दुसऱ्या कारणांमुळे रिजेक्ट होत असेल तर मग ते प्रॉब्लेम आहे, की बाबा वेगळी कारणं, कॉम्पिटिशन रिलेटेड असो किंवा सम पॉलिटिक्स असो, ती वेगळी कारणं आहेत. मग त्याच्यामुळे जर झालं असेल तर मग मला ते लागतही नाही ॲक्च्युली मनाला. मला तेव्हा कदाचित किंवा लागू शकतं, किंवा मला त्याचा सिरियसनेस तेव्हा आहे जेव्हा माझ्या कामामुळे मी रिजेक्ट होतोय, मग मला काम बेटर करायचं आहे. हा माझा एक अप्रोच आहे. पण जर ह्या सगळ्या बाबतीत जर ते झालं असेल पॉलिटिक्स किंवा कॉम्पिटिशन, तर मग मला एवढं ॲक्च्युली वाईट नाही वाटत त्या बाबतीत, बिकॉज आपल्या हातातच नाही. खरं. आणि खूप कलाकार आमच्याशी देखील बोलतात, गायक मंडळी, तेव्हा ते सांगतात की एखादं गाणं आमच्याकडनं गाऊन घेतलं जातं, मग ते बाहेर येतं तेव्हा कळतं की दुसऱ्याच कुठल्या तरी गायकाच्या आवाजात आहे. किंवा काही गायकांचे असे अनुभव आहेत की आम्ही गाणं गायलं पण त्याचे पैसेच अजून आलेले नाहीयेत. काही गायकांचं असं म्हणणं आहे की म्हणजे जाणीवपूर्वक त्यांचा आवाज डावलला गेला आणि जो कोणी व्यक्ती घेतला त्याचा आवाज तर त्याच्यापेक्षा म्हणजे काय म्हणू की ज्याला घेतलं होतं त्याच्यापेक्षा बरा आवाज नव्हता. असे खूप अनुभव मला कलाकार सांगतात. तुला कधी हा अनुभवांचा सामना करावा लागला किंवा की तू बघितलंय का हे सगळं जवळून असं होताना? डेफिनेटली होताना बघितलंय, आणि आजूबाजूला होताना बघितलंय. ह्यामुळेच कुठेतरी ना मी कंपोजर बनलो. मला जेन्युनली वाटतं की गायक टू कंपोजरचा जो एक माझं ट्रान्झिशन होतं ना, ते ह्याच कारणासाठी होतं कुठेतरी की मला ना अवलंबून नाही राहायचं आहे कोणावर. मला गाण्यासाठी मला अवलंबून नाही राहायचं आहे. मग मी कंपोज करीन, मग ते कसंही असो, पण मी कंपोज करीन. मला जे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये एक्सपेरिमेंट करायचं आहे ते मी स्वतः करीन. त्यासाठी मग आपल्याला थोडंसं कम्प्युटरचं जे सॉफ्टवेअर्स आहेत, म्युझिक प्रोडक्शन आहे, ते पण शिकायची गरज आहे. पण मी ते शिकीन रादर देन गोईंग टू समबडी फॉर वर्क. म्हणजे मला तो अप्रोच बेटर वाटला कुठेतरी, बिकॉज मग मी स्वतःलाच गाणी देतोय, म्हणजे मीच मला कास्ट करतोय. सो आणि कुठेतरी आपणही आपलं विश्व घडवणं हे फार गरजेचं असतं. मला वाटतं तुझा तो प्रवास आहेच की तू गायक आहे, संगीतकार आहे, तुला उत्तम कंपोजिशन जमतं. या सगळ्या आव्हानांमध्ये एआयचं तुला आव्हान वाटतं का? कारण व्हॉइस मॉर्फिंग असू दे किंवा
आवाजात वेगवेगळे सहज बटनांवर होणारे बदल असू दे, बटनांवरती निघणारे वेगवेगळे आवाज असू दे, किंवा मग वाद्यांचे आवाज असू दे, हे सगळं परत त्याला दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजू सुद्धा आहे आणि नकारात्मक बाजू सुद्धा आहे. तू कसं बघतोस या एआयच्या जनरेशनकडे? नाही, डेफिनेटली चॅलेंज आहे. बिकॉज ऑन अ व्हेरी बेसिक लेवल AI काय करते, किंवा इवन जेव्हा कम्प्युटर आलेले, सॉफ्टवेअर झालेले, तेव्हा पण एका प्रकारे तेच घडलेलं की एक माणूस फॉर एक्झाम्पल एवढे वर्ष मेहनत घेऊन गिटार वाजवायला शिकतोय, पण आता त्या गिटारला आपल्याला रेकॉर्ड करायचीच गरज नाही उरली आहे, कारण त्याच्या आजूबाजूला म्हणजे त्याच्यासाठी एवढे सॉफ्टवेअर झालेत किंवा सेम विथ AI. आणि AIच्या बाबतीत तर ते खूप एका वेगळ्या लेवलला होत आहे. सो डेफिनेटली चॅलेंज आहे, मेनली ऑन द लेवल ऑफ लाईव्हलीहूड लोकांचं, की आता मग काय प्रकारे आपण पैसे कमावणार आहोत. बिकॉज जर रेकॉर्डिंग्सला गरज नाही आहे, मग फक्त लाईव्ह हा आता एक विषय उरला जिकडे म्युझिशियन्सची ॲक्च्युली गरज आहे, म्हणजे वाजवण्याची गरज आहे, किंवा इवन गाण्याची पण गरज आहे. बऱ्याचशा गाण्यांमध्ये आता AI व्हॉइस पण आहे, म्हणजे कोणालाच त्यांनी स्पेअर नाही केलं, म्हणजे म्युझिशियन्स असो किंवा गायक असो, कोणालाच स्पेअर नाही केलं. कंपोजर ते स्वतः कंपोज करून देत आहेत गाणी, लिहून देत आहेत गाणी, म्हणजे AI सॉफ्टवेअर्स. आणि आत्ता कदाचित ते एका खूप चांगल्या लेवलला नसेल, पण पुढच्या 6 महिन्यात 1 वर्षात ते त्याही लेवल गाठेल जिकडे आपल्याला डिफरन्शिएट नाही करता येणार की हे ॲक्च्युली एका माणसाने बनवलंय का AIने बनवलं. म्हणजे अशी वेळ आता आली आहे का की समजा एखाद्या निर्मात्यानं AIला जर काही ऑर्डर दिल्या की बाबा आम्हाला अमुक एका सिच्युएशनचं असं असं गाणं हवंय आणि असा असा व्हॉइस हवाय, असं असं संगीत हवंय, तर AI ते गाणं तयार करून देऊ शकतं? ते देतंय. ते गाणं घेऊन तो जो डिरेक्टर किंवा प्रोड्युसर आहे तो एका कंपोजरकडे येतोय आणि सांगतोय की आपल्याला असं काहीतरी बनवायचं आहे. म्हणजे हे रेफरन्सिंगचं नवीन एक लेवल किंवा एक लेअर आलाय त्याच्यामध्ये, की मी तुला फक्त सांगत नाही की मला कसं हवंय, मी तुला बनवून दाखवतोय की मला गाणं कसं हवंय, आता तू ह्याच्यासारखं बनव. सो इथपर्यंत गेल्यात गोष्टी. आणि हे बघा, मला जेन्युअनली वाटतं की आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजला ना रेजिस्ट तर नाहीच करू शकत, किंवा आपण त्याला नकार नाहीच देऊ शकत. सो आपल्याला येणारच आहेत, त्या येणारच आहेत, त्या आलेल्या आहेत. किंवा म्हणजे जे लोक फॉर एक्झाम्पल आता मी कंपोज करू शकतोय म्हणून मी कंपोज करतोय, पण समजा कोणाला कंपोज नाही करता येते आणि त्यांनी जर AIचा वापर करून एक गाणं कंपोज केलं तर हिट झालंय, तर म्हणजे मी त्याला काही बोलू शकत नाहीये, किंवा बिकॉज ही इज युझिंग अ टेक्नॉलॉजी टू डू व्हॉट ही वॉन्ट्स. करेक्ट. सो आपण त्याला रेजिस्ट तर नाहीच करू शकत आहे. सो आपल्याकडे एकच उपाय आहे की त्याच्याबरोबर आपण कसं जाऊ शकतो आणि एथिकली कसं जाऊ शकतो. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जसं म्हणालात की काही लोकांना पैसेही नाही मिळालेत त्यांच्या कामाचे, तर ती गोष्ट मला वाटते की डेफिनेटली ॲज अ इंडस्ट्री आपण एक हे केलं पाहिजे, म्हणजे एक डिसिप्लिन आपल्यात आली पाहिजे की आपण जर काहीतरी करून घेतोय तर त्यासाठी आधीच सांगावं कोणाला तरी, किंवा ह्याचे पैसे नाही आहेत, तर तो त्या माइंडसेटने येईल. मग किंवा पैसे नाही, सो अपेक्षा पण नाही आहेत. पण जर असतील आणि नाही दिले तर मग दॅट इज डेफिनेटली नॉट. निहार, आपण स्पर्धेविषयी सुद्धा बोलतोय. बऱ्याचदा ना काही कलाकार, काही गायक स्पर्धा स्किप करण्यासाठी एका वेगळ्या स्पर्धेत जातात. खरं तर ती स्पर्धा स्किप करणं आपण असं म्हणू शकत नाही. कदाचित एक नाव मिळवण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीची स्पर्धा स्वीकारतात, ते म्हणजे रियालिटी शोज. कारण की कुठेतरी असं वाटत असतं की आपण रियालिटी शो मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ओळख मिळेल आणि नावासाठीचा जो स्ट्रगल आहे ना तो कुठेतरी थोडा थांबेल आणि लोकांना कळेल की अरे अमुक अमुक एक गायक आहे, तो अशा पद्धतीची गाणी गाऊ शकतो, असं साधारणपणे होतं. तुला असं नाही का वाटलं कधी रियालिटी शोचा भाग व्हावं, तिकडे जाऊन गावं, ऑलरेडी जे नावाला वलय आहे, ऑलरेडी जे नाव आहे ते आणखी मोठं करावं? मला ॲक्च्युली वाटलं 1-2दा, आणि मी 1-2 रियालिटी शोज जे TV बेस्ड नव्हते, एक रेडिओ बेस्ड रियालिटी शो होता, तर तो मी केलाही होता. बट ऑनेस्टली मला जेन्युअनली असं वाटलं की इनिशियली जे रियालिटी शोज होते ना, मी इंडियन आयडल, पहिला इंडियन आयडल सगळ्यांना आठवतो, अभिजित सावंत जेव्हा विनर होता. सो तेव्हा जेव्हा रियालिटी शो बघितला ना, तेव्हा मी इमॅजिन करायचो ॲक्च्युली बाथरूममध्ये गाताना वगैरे, की आता मी गातोय आणि मग मला समोरून जज हे करणार आहेत आणि मला त्याच्यावर विशेष टिप्पणी देणार आहेत, व्हॉट एव्हर. सो मी इमॅजिन करायचो हे, आणि ते खूप छान होतं तेव्हा. त्याच्यानंतर मग त्याचा एक वेगळं रूप झालं की जिकडे ड्रामा इंट्रोड्यूस झाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये, बॅक स्टोरीज आणि मग इमोशनल त्या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या. बिकॉज ठीक आहे, त्यांना ते त्या प्रकारे कंटेंट हे करायचं आहे. मला पण वाटलं कधी कधी की आपण जावं. मी ॲक्च्युली 1-2 रियालिटी शोजच्या ऑडिशन्सलाही गेलेलो आहे. मी सिलेक्ट नाही, मागे मी म्हणाला रिजेक्शन झालंच आहे. मी रियालिटी शोच्या ऑडिशनला जाऊन मी नाही सिलेक्ट झालो आहे, विच इज फाईन, दॅट्स ओके. मे बी त्या दिवशी मी नाही चांगलं गेलो किंवा तेव्हा त्यांना नाही आवडलं ते, दॅट्स फाईन. बट
त्याच्या पाठी काय म्हणतात खूप सिरियसली पण नाही गेलोय मी. म्हणजे मला करायचंच आहे ह्या भावनेने मी नव्हतं गेलो. मी म्हटलं की बघूया आपण झालं तर ते झालं. हवंच आहे असं हां, हवंच आहे. बट ॲट दी सेम टाईम मी हे ह्यासाठीही म्हणू शकतोय की कुठेतरी मी मुंबईत राहतो. माझ्या आजूबाजूला इकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. सो मी लोकांना जाऊन भेटू शकतो. आणि तुम्ही जसं म्हणालात की जसं आजोबांच्यामुळे, आईवडिलांमुळे काही नेटवर्क्स आहेत जे मला ओळखतात. सो मी त्यांच्याकडे जाऊन कामासाठी मागू शकतो. सो माझ्याकडे हे ओपनिंग्ज आहेत. म्हणून कदाचित मी रियालिटी शोजकडे खूप जास्त त्याला वेटेज नाही दिलं इन माय करिअर. बट फॉर समबडी हू इज नॉट फ्रॉम मुंबई, जो ज्याला काहीतरी करायचं आहे, त्याच्याकडे कॉन्टॅक्ट्स नाही आहेत, त्यांच्यासाठी रियालिटी शो खूप छान गोष्ट आहे. बिकॉज त्यांना डेफिनेटली एक स्टेज मिळत आहे. आणि आपण त्याचे बाकीच्या गोष्टी सोडून देऊ की ते झाल्यानंतर एका वर्षाने काय होतं हा वेगळा भाग झाला. बिकॉज तो भाग त्या माणसावर अवलंबून आहे की तो स्वतःचं करिअर हँडल कसं करतोय. त्याच्यामध्येही मला जेन्युअनली वाटतं की त्यांना ना जेन्युअनली गायडन्स करावा विदिन द रियालिटी शो. की रियालिटी शोमध्ये तर तुम्हाला छान गायचंच आहे, पण जर तुम्हाला हे स्टारडम मिळतंय तर ते हँडल कसं करायचं आहे. बिकॉज तो एक जास्त महत्त्वाचा भाग वाटतो मला. सो कदाचित तो पण वेगळा भाग झाला. पण रियालिटी शोज डेफिनेटली प्लॅटफॉर्म देतात आणि तो घ्यावा. जर असा एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे नॅचरली ओपनिंग जर नाही आहेत तर रियालिटी शोचं ओपनिंग खूप छान आहे. स्टारडम प्रत्येकालाच हवा असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण काहीतरी व्हावं. तुला हवाय का स्टारडम? किंवा त्या स्टारडमसाठी तुला काय वाटतं की काय करणं गरजेचं आहे? स्टारडम डेफिनेटली हवा आहे आत्ताच्या काळात असं मी म्हणू शकेन. कदाचित काही वर्षांपूर्वी तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता तर मी म्हणालो असतो की नाही, मे बी एवढं काही गरजेचं नाही आहे फेम वगैरे. मला म्युझिक करायचं आहे, मला माझ्या मित्रांबरोबर मजा करत करत छान काहीतरी क्रिएट करायचं आहे, एवढंच मी बोललो असतो. पण आत्ता हे महत्त्वाचं झालं आहे. कारण इवन मला जर चांगलं म्युझिक, मला जर वाटतं की मी चांगलं म्युझिक करतोय तर मग मला फेम असणं गरजेचं आहे. कारण नाहीतर मी ते म्युझिक लोकांपुढे मांडूच नाही शकणार इन द व्हेरी फर्स्ट प्लेस. सो स्टारडम गरजेचं आहे, पण ते स्टारडम कदाचित माझ्या इगोला सॅटिस्फाय करण्यासाठी नाही तर अजून काम करण्यासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तुझं काम पाहता मला असं वाटतं की तो स्टारडम फार दूर नाहीये, ती ओळख फार दूर नाहीये. स्टारडम नक्कीच मिळेल, पण त्याच्या आधी मला असं वाटतं की तू प्रेक्षकांच्या मनातला स्टार नक्कीच झालायस. कारण आम्ही सोशल मीडियावरती ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया बघतो तुझ्या गाण्यांवरती, तेव्हा खूप समाधान वाटतं की आपल्यातलाच एक मुलगा, आपल्यातलाच एक मित्र अशा पद्धतीचं काम करतोय, अशा पद्धतीनं फोक असेल, लोकसंगीत असेल, सिनेमातली गाणी असेल, ते इतक्या उत्तम पद्धतीने पोहोचवतोय आणि ती लोकांना आवडतायत. आणि जेव्हा तू तुझ्या आजोबांची सुद्धा गाणी प्रेझेंट करतो सोशल मीडियावर, तेव्हा लोकांना ती खूप आवडतात, लोक खूप कनेक्ट होतात त्या गाण्यांशी. त्यातली एक समाधानाची बाब म्हणजे तुम्ही बहीण भाऊ मिळून सगळ्या जगाला तुम्ही वेड लावलं, ते म्हणजे सई आणि तू. तुमची जोडी खूप सुपरहिट आहे. तुम्हा दोघांना भरभरून प्रेम मिळतंय. अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. या निमित्ताने सई आणि तुझं एखादं व्हायरल झालेलं गाणं, त्याची एखादी आठवण आणि मग गाणं. आठवण म्हणजे ना जेन्युअनली सांगतो की सोशल मीडियाचा जो काही माझा प्रवासच म्हणू शकतो, म्हणजे बिकॉज इट इज बीन नाव लाईक 3-4 वर्ष मी ते करतोय. बट त्याच्यासाठी मेन इन्स्पिरेशन सईच आहे. बिकॉज सईला ते आपसूक एवढं जमतंय, तिला कळतंय की सोशल मीडियावर कसं प्रेझेंट व्हावं, तिकडे काय काय नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स केल्यावर लोकांना आवडेल. सो तिला खूप कमाल सेन्स आहे त्या गोष्टीचा. आणि मी तिच्याकडे बघून शिकतो की बाबा अच्छा ही हे करते, मग मी हे ट्राय करतो, किंवा आम्ही हे एकत्र करून. तिचे पण बरेचसे त्याच्यामध्ये हे असतात. तिने मला हे शिकवलं आहे की दद्दू म्हणते मला ती, दद्दू आपण ना पहिल्या 3 सेकंदात जर लोकांना पकडलं नाही तर ते जाणार. सो पहिल्या 3 सेकंदात आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे ह्या गाण्यामध्ये. सो दॅट इज द अप्रोच ऑफ सोशल मीडिया ॲक्च्युली. तुम्ही जर बघितलं ना की इंस्टाग्रामचा ॲव्हरेज व्ह्यू टाईम एका रीलचा 2 ते 3 सेकंद आहे. सो 2 ते 3 सेकंदामध्ये आपल्याला अटेन्शन ग्रॅब करायचं आहे, क्विकली स्क्रोल करायला ते ॲक्सेसिबल आहे. सो मग तो अप्रोच मला तिच्याकडून मिळतो की अच्छा मग आपल्याला इंट्रोडक्शन इम्प्रेसिव्ह करायचं आहे आणि मग टप्प्याटप्प्यांवर अटेन्शन परत आपल्याला ग्रॅब करत राहायचं आहे लोकांचं. सो आय फील सोशल मीडियासाठी सई इज माय मेन एनकरेजमेंट अँड इन्स्पिरेशन. येस. आणि तिच्याबरोबर जी गाणी केली आहेत ती खूपच लोकांना आवडली, आम्हालाही खूप मजा आली. तर त्याच्यामधलं एक गाणं अगदी करतो. मोस्टली आजोबांची गाणी आम्ही केली आहेत, पण हे जे गाणं आहे ते आमचं पहिलं कोलॅबोरेशन होतं, जे त्याला छान प्रतिसाद मिळाला. सो ते गातो. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला,
हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निगल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निगल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. वा 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 निहार वा. निहार, हल्ली रिमिक्स, फ्युजन हे शब्द आपल्याला खूप ऐकायला येतात आणि खूप लोक त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएशन करत असतात. याविषयी तुला काय वाटतं? कारण की ओरिजिनल एखादं गाणं असतं, मग त्याच्यात काहीतरी एक त्याला आकार दिला जातो, काही थोडीशी तोडफोड केली जाते आणि त्यातनं काहीतरी एक वेगळंच नवीन जन्माला येतं, जे कधीतरी व्हायरली होतं, जे कधीतरी कानाला त्रास देणारं सुद्धा असतं. काय वाटतं तुला ह्या रिमिक्स विषयी, फ्युजन विषयी? ॲक्च्युली याच्यात मला 2 विषय वाटतात की एक तर बिकॉज एवढी गाणी येत आहेत आता, म्हणजे त्या दिवशीच मी एक स्टॅटिस्टिक माझ्यासमोर आलं की दिवसाला 80,000 गाणी ही स्पॉटिफायवर अपलोड होतात. बापरे. जगभरात, आपल्या देशात नाही, जगभरात. पण 80,000 दररोज गाणी. आता ह्या सिच्युएशनमध्ये हा प्रश्न पडतो आपल्याला की मग कुठलं एक गाणं आपल्याला कसं लक्षात राहणार, किंवा एवढ्या जर भडीमार इन्फॉर्मेशनचा आपल्यावर होतोय तर मग कुठलीही गोष्ट स्टिक कशी होणार. सो कदाचित ह्या थॉट प्रोसेसमधूनच रिमिक्स किंवा फ्युजनचा कॉन्सेप्ट आला असावा, म्हणजे जे चालतंय त्याला अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने चालवा. म्हणजे लोकांना ऑलरेडी जे माहिती आहे ते ऐकून त्यांना त्यांचं आधी लक्ष वेधा आणि मग काहीतरी त्याच्यात नवीन, जर जमलं तर करा, नाही तर तेही नका करू. पण जर अगदीच तुम्हाला असेल खास की नाही आम्हाला काहीतरी तरीही नवीन करायचं आहे, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही एक फक्त हुक लाईन रिटेन करा त्याची, पण त्याचे पहिल्या काही लाईन्स आणि मग अंतरा ह्या नवीन करा. बट मला वाटतं की हा एक आत्ता म्हणजे नॉट जस्ट आपल्या मराठीत पण सगळीकडेच हा फॉर्म्युला टाईप यूज होतोय की जिकडे रिमिक्सेस म्हणजे आधीची गाणी त्याचं दुसरं व्हर्जन. मराठी सिनेमांमध्ये सुद्धा जुन्या जुन्या सिनेमांची गाणी पुन्हा रिपीट झालेली आहेत, वेगळं संगीत देऊन त्याला रिपीट झालेली आहेत. मी तर म्हणतो की एकदा झालेलं आहे ते दुसऱ्यांदाही झालेलं आहे त्याच्या पुढे, म्हणजे रिमिक्सचं रिमिक्सही झालेलं आहे असं. सो आय गेस हा एक इंडिव्हिज्युअल म्हणजे काय म्हणतात इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर, डिरेक्टर, कंपोजरचा एक हा कॉल आहे की आपल्याला काय करायचं आहे. की म्हणजे आपल्याला कम्प्लिटली काहीतरी नवीन करायचं, म्हणजे जर नवीन करायचं जर असेल तर मग ते तेवढं स्ट्रॉंग पण असलं पाहिजे. मग आपण काय म्हणतात सबस्टँडर्ड कामही नाही करू शकत. ते जर आपल्याकडून नसेल घडत किंवा तसं जर शक्य नसेल तर मग आपण रिमिक्स किंवा 1-2 लाईनी त्याचा आधार घेऊन गाणं बिल्ड करू शकतो. हिट गाणं आपण बिल्ड करू शकतो. आणि मला ॲक्च्युली ना ह्या चूक बरोबरचा किंवा मॉरल इश्यू नाही वाटत. मला जेन्युनली असं वाटतं की एवढी गाणी जर दिवसाला येत आहेत तर मग काही ना काही प्रकारे आपल्याला लोकांचं अटेन्शन ग्रॅब करायचं आहे. करेक्ट. जोपर्यंत ते होत आहे तोपर्यंत मग वी आर डुईंग अवर जॉब. आणि म्हणूनच कदाचित कुठेतरी असं असेल की तू म्हणालास की तू जो सांगितलेला आकडाच मुळात धक्कादायक आहे. कदाचित इतकी गाणी येत आहेत म्हणून कदाचित असं असेल की कुठलंच गाणं आपल्याला सहज पाठ होत नाहीये, जे पूर्वी व्हायचं की एखादं गाणं असायचं की जे वर्षानुवर्ष चालत राहायचं. ते गाणं 40 वर्ष 50 वर्ष एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ते जायचं. आता ते होत नाहीयेत. किती सिनेमे, किती गाणी, काहीच त्याचा हिशोब नाही. आणि त्यातली किती गाणी आपल्याला पाठ असतील त्याचं काही म्हणजे माहीतच नाही आपल्याला. खरं, कारण तेव्हा पण रेडिओ एक मेन माध्यम होतं. त्या रेडिओवर एका स्पेसिफिक टाईमवर ते गाणं यायचं आणि ते रिपीट व्हायची. म्हणजे समजा एका वर्षात तेव्हा 500 गाणी येत असावीत, 1000 गाणी येत असावीत, तर एकच गाणं एवढं हॅमर होतंय आपल्या ह्याच्यावर. हा एक भाग वाटतो मला जेन्युअनली असं वाटतं की तेव्हाचं क्रिएशन पण खूप स्ट्रॉंग होतं. त्याचे शब्द, त्याचं एक काय म्हणतात स्ट्रक्चर, गाण्याचं चाल, गायक हे पण खूपच स्ट्रॉंग होते, म्हणून पण ती गाणी आपल्याला लक्षात राहतात. बट हे एक वन मोर कारण डेफिनेटली असू शकतं. गायक, संगीतकार निहार शेंबडेकरच्या आयुष्यातील शायनिंग मुमेंट आपण पाहिल्यात. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNGचे दागिने नक्की खरेदी करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या PNGच्या लिंकवर नक्की क्लिक करा. लक्षात राहणाऱ्या गाण्यांपैकी गाणी आहेत ती तुझ्या आजोबांची. मग ती अगदी माळ्याच्या माळ्यामध्ये असू दे, हिलपोरी हिला असू दे,
अष्टविनायका असू दे, विठू माऊली असू दे, अशा कितीतरी काय म्हणतात की सुमधुर गाण्यांचा वारसा तुला लाभलेला आहे, तो महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि ती गाणी तुझ्या आजोबांची ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आमच्यासाठी सुद्धा आहे की आज आम्ही तुझी मुलाखत घेतोय. त्यानिमित्ताने आपण आजोबांच्या आठवणींविषयी बोललो. सुरुवात या मुलाखतीची आपण आजोबांच्या नावाने केली होती आणि मला असं वाटतं की त्यांच्या गाण्यानं आजच्या मुलाखतीचा शेवट व्हायला हवा. कारण त्याशिवाय ही मुलाखत पूर्ण नाही होणार आहे. कारण की शेवटी जयवंत कुलकर्णी हे नावच असं होतं की ज्या आवाजानं मराठी संगीताचा एक चेहराही बदलला. त्यांची उडत्या चालीची गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आणि ती आत्तापर्यंत आहेत. म्हणजे एक काळ असा होता की दादा कोंडकेंना त्यांचा आवाज म्हणजे ते एक समीकरणही झालं होतं. असे म्हणजे खूप वेगवेगळी वलय त्यांच्या नावाला आहेत. आजोबांना मराठीला किशोर कुमार पण म्हणायचं. येस येस. कारण त्यांचं एक्सप्रेसिव्ह होतं ना सगळं, म्हणजे ऍक्टिंग, त्यांच्या गाण्यामध्ये ऍक्टिंग होती कुठेतरी. करेक्ट. आणि त्यांची गाणीच मुळात असं संवादात्मक गीतं ती जी होती ती ऐकायला पण खूप छान वाटायची. पण मला असं वाटतं की सध्या महाराष्ट्रात हरिनामाचा गजर सुरू आहे, सगळ्यांना विठ्ठलाचं वेड लागलंय. तर मला असं वाटतं की आजोबांच्याही गाण्याने आम्हाला वेड लावलंय, ते म्हणजे विठू माऊली तू माऊली जगाची. तर त्या गाण्यानं आपण शेवट करूया मुलाखतीचा. नक्कीच. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा, विठ्ठला विठ्ठला माय बापा, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माया बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. वा निहार, वा वा. मला असं वाटतं ही संगीताची वारी तुझ्या हातनं अशीच घडत राहावं आणि खूप छान छान गाणी आम्हाला ऐकायला मिळत. याच तुला सदिच्छा, याच शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा करून. खूप छान वाटलं निलेश. आणि तुम्ही ज्या प्रकारे हा जो संवाद आहे तो हँडल केलात, आणि मला अजिबात असं वाटलं नाही की आपण काही फॉर्मल करतोय. सो थँक्यू फॉर दॅट. येस, थँक्स अ लॉट.